वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। धेनुरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः नस्नानन्न विलेपनन्न कुसुमं नालङ्कृतामूर्धजा। वाण्येकासमलं करोति पुरुषं या संस्कृता धार्यते शीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं कैलासराणा। गुरु माझे सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे आशीर्वाद मी मागते आहे। तिसरं वंदन आपण वाणीची देवता जी शारदा माता आहे तिला केलेले। या स्तोत्रात असं म्हटलेलं आहे की बाकीचे सगळे अलंकार एखाद्या वेळेस हरवतील, झिजतील, चोरीला जातील, पण वाणीचा अलंकार असा आहे की तो तुमच्याकडनं कोणी हिरावून घेऊच शकत नाही। आणि म्हणून ही वाणीची देवता आहे, तिच्या माध्यमातून आपण हा संवाद साधतोय, म्हणून तिला तिसरं वंदन केलेलं आहे। चौथं वंदन आपण जो प्रतिपाद्य विषय असतो नेहमीच त्याला मी चौथं वंदन करते, तो आहे आपला शिवशंकर। शिवलीलामृताचा आपण अभ्यास करतोय गेले 3 दिवस, आजचा तिसरा दिवस आहे। त्या शिवलीलामृताच्या म्हणून त्या कैलास राणाला नमन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे, त्याचे आशीर्वाद मागते। आणि 5वं वंदन ह्या मृत्युंजयाच्या मंदिरात आपण बसलो आहोत, तर मृत्युंजयेश्वराला वंदन करते। आणि त्याचा जो मृत्युंजय मंत्र आहे त्या मंत्राची आज आपण कथा पाहणार आहोत। आणि म्हणून आपण तो मृत्युंजय मंत्रही पाहिला, त्याचा अर्थही काल मला कोणीतरी विचारला होता, तोही बघूया आपण, तो जमला तर तोही करणार आहोत। काही स्तोत्र घेणार आहोत, काही रचना घेणार आहोत, काही तत्व घेणार आहोत। पण जसं आपण मी पहिल्या दिवशी सांगितलं की आपण चतुरंग अभ्यास करणार आहोत, 4 प्रकारांनी अभ्यास करणार आहोत। कथेच्या अंगाने, वाङ्मयीन सौंदर्याच्या म्हणजे भाषेच्या अंगाने दुसरा अभ्यास आहे, तिसरा अभ्यास शास्त्रार्थ। आजच्या भागामध्ये पुष्कळ शास्त्रार्थ आहे, कालच मी म्हटलं की आज काही शास्त्रार्थ नव्हता, आज पुष्कळ शास्त्रार्थ आहे, म्हणजे उपदेश केलेला आहे, बोध केलेला आहे। पण त्याही पेक्षा कथा फारच सुरसिकाच्या पण मोठ्या आहेत आणि आजचे अध्याय सुद्धा खूप मोठे आहेत। त्यामुळे आज काल आपण 3 अध्याय घेतले, 2 तासात आपले व्यवस्थित 3 अध्याय झाले। आज मात्र होतील का नाही शंका आहे, त्यामुळे आज मी 2च अध्याय घेणार आहे। पण बाकीचं बोलूया आपण व्रतांबद्दल किंवा विशेष दिवसांबद्दल किंवा उपवासाबद्दल किंवा इतर काही पुष्कळ बोलण्यासारखे शिवशंकरांचं एकूणच असं जसं शिवमहिम्नामध्ये म्हटलंय की असित गिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुर करुवर शाखा लेखनी पत्र मूर्धी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाना ईश पारन याति। त्यामुळे आपल्या या 6 दिवसात त्यांचे किती वर्णन करू असंच आपल्याला होणार आहे। त्यामुळे 6 दिवस घ्या, 60 दिवस घ्या, शिवांचं वर्णन करणं, शिवशंकरांच्या शक्तीचं, त्यांच्या सामर्थ्यांचं, त्यांच्या महिम्याचं वर्णन करणं माझ्याच्याने तर शक्यच नाहीये। पण तरी सुद्धा हा एक प्रयत्न आहे। शिवलीलामृताचं जितकं पठण होईल, जितका अभ्यास होईल, जितकं बोलणं होईल त्याच्याबद्दल, तितकी आपली पाप नाहीशी होणार। आपण आता म्हणू की आम्ही काही पापी बिपी नाही, कालच आपण बोलतो की आपण सगळी सज्जन माणसं, सज्जन आहोत, खरी गोष्ट आहे, म्हणून तर आपण इथे जमलेलो आहोत। पण सज्जन जरी असलो तरी कळत नकळत आपल्याकडनं खूप पाप घडत असतात। सगळ्यात मोठं पाप आपल्या सगळ्यांकडनंच घडतंय। कुठलं पाप आहे तर देहबुद्धीला आपण सर्वस्व मानतोय, हेच सगळ्यात मोठं पाप आहे। आपल्याला कोणी विचारलं की तू कोण, तर मी माझी ओळख सांगते, पहिलं मी माझं नाव सांगते, मग मी कोण आहे, मी शिक्षिका आहे, मग माझं काम काय आहे, माझी पदवी काय आहे, माझा हुद्दा काय आहे, मी कोणाची कोण आहे, ह्यांची पत्नी आहे, त्यांची मुलगी आहे, ह्यांची बहीण आहे, ह्यांची आई आहे, अशी मी काहीतरी नाती सांगते किंवा समाजातलं माझं असं काहीतरी मी सांगते, ते सगळं देहाचंच आहे। हेच मोठं पातक आपल्याकडनं घडतंय। पण आपल्याला कुठे पोहोचायचंय, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी। आत्मबुद्धीपर्यंत पोहोचायचं असेल तर ही देहबुद्धी झडली पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवलीलामृताचं वारंवार पठण, वाचन, अभ्यास व्हायला पाहिजे। कोणीतरी मला काल विचारलं तुम्ही हा अभ्यास कधी केला, कसा केला,
खरं तर ह्या वर्षातलाच अभ्यास आहे हा, आत्ताच केलेला आहे मी नुकताच. म्हणजे काय झालं, मला एक PDF मिळाली. मी अमेरिकेत असतानाची गोष्ट आहे, मी आता 5 महिने अमेरिकेत होते. तिथे मला एक PDF मिळाली सहजच, आणि मला लिहिण्याची फार आवड आहे. म्हणून मी म्हटलं की आपल्याला रोज एक थोडी 3-4 पानं लिहिता आली तर आपण त्याच्यातनं लिहून काढावं. असं मी जवळजवळ 2,500 ओव्या आहेत ह्याच्यामध्ये एकूण, त्या मी सगळ्या लिहून काढल्या. 3 वह्यांमध्ये ह्या सगळ्या ओव्या लिहून काढल्या. आणि लिहिता लिहिता जसं आपण काल बघितलं त्याचं भाषेचं सौंदर्य, ते इतकं मला जाणवायला लागलं. आणि त्या भाषेच्या सौंदर्याचा उलगडा करावा, त्या कथा किती छान आहेत, त्याच्यातनं आपल्याला काय बोध घेता येईल असं वाटायला लागलं. आणि मी फक्त त्या ओव्या लिहिल्या. आणि आता जसं सुचेल तसं इकडे थोडंसं त्याच्यावर अभ्यास करते. अजून चालूच आहे अभ्यास, काही पूर्ण झालाय असं नाहीये. अभ्यास कधीच कुणाचाच पूर्ण होत नसतो, त्यामुळे आपण आयुष्यभर शिकतच असतो. आपण काल बघितलं होतं ना, अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च काल. काल तर हातात केवढूच आहे, आणि बहवश्च विघ्ना, संकट तर पुष्कळ आहेत. आजारपण आहे, लग्न कार्य आहे, कोणाचं काय परदेश गमन आहे, कुठे काय काय आपल्याला पुष्कळ व्याधी असतात, व्याप असतात. त्याच्यातनं वेळ काढायचा आणि त्याच्यातनं आपण अभ्यास साधायचा. आणि 2 दिवस आपण बोलतोय कसा अभ्यास करायचा, तर काव्य शास्त्र विनोद, आणि ह्याच्यात आनंद आहे. पझल सोडवण्यात, कोडी सोडवण्यात, शब्द कोड्यांचं उत्तर आलं की आपल्यालाच आनंद होतो. अरे वा, मला आलं बरं का हे उत्तर. सुडोकू सोडवल्यावर एक प्रकारचा आनंद. सारखं बुद्धीला खाद्य द्यायचं. कोणीही म्हणायचं नाही आता आमचं वय झालं, आता म्हातारे झालो, आता काही लक्षात राह, असं काही नाही. आपल्या बुद्धीला रोज धार लावायची. त्याला अगदी तावून सुलाखून एकदम स्वच्छ केलं तर बुद्धी तल्लख राहणार आहे. म्हणजे खरं हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. आता 5 अध्याय आपण पाहिले शिवलीलामृताचे. कुठे आलंय ह्याचं स्थान आठवतंय तुम्हाला? ब्रह्मोत्तर खंड आहे, स्कंद पुराणातलं ब्रह्मोत्तर खंड. आणि त्या ब्रह्मोत्तर खंडातले हे 14 अध्याय, 22 अध्यायापैकी हे 15 अध्याय. 14 अध्याय मुख्य आहे आणि 15वा अध्याय सगळं त्याचं सार आहे. जसं मी सांगितलं, कधी हे शिवलीलामृत वाचायचं, कसं वाचायचं, तर स्नान करून शुचिरभूत होऊन, शक्यतो पांढरी वस्त्र परिधान करून, रुद्राक्षाची माळ असेल तर ती गळ्यात मध्ये घालून, अंगाला भस्म लावून, इथे कपाळावर त्रिपुंड लावून असं वाचन केलं तर उत्तम असतं असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं एवढं मोठं शिवलीलामृत एवढं वाचायला आम्हाला जर वेळ नसेल तर त्याला काही उपाय आहे का? आहे उपाय. या 15व्या अध्यायामध्ये नाही, नित्य पठणाच्या 42 ओव्या त्यांनी स्वतंत्र दिलेल्या आहेत. एवढ्या 42 ओव्या म्हणजे 14 अध्यायातल्या 3-3 ओव्या त्यांनी काढलेल्या आहेत. अशा 42 ओव्या रोज अगदी 10 मिनिटं पण लागत नाही त्या 42 ओव्या वाच. एवढ्या वाचल्या तरी सुद्धा शिवलीलामृत वाचल्याचं एक पुण्य लागतं असं म्हटलंय. नाही तर मग 15 दिवसामध्ये पूर्ण शिवलीलामृत वाचायचं. रोज एक अध्याय वाचला तर 15 अध्याय 15 दिवसात, म्हणजे महिन्यातून 2 आवर्तनं निश्चित होती. 2 जाऊ दे, एक तरी आपण करूया. या आता श्रावणाच्या निमित्ताने 15 दिवसात, कुठलेही 15 दिवस तुम्ही घ्या, शक्य झालं तर सोमवारी सुरुवात करा. पण 15 दिवसात शिवलीलामृत वाचणं कुठल्याही जास्त कष्ट न घेता सहज शक्य आहे. असं हे शिवलीलामृताचं महात्म्य. आपण त्याच्यातनं काय काय होतं ते रोज बघतोच. आता 5 अध्यायापर्यंत काल आलो. अनेक कथा आपण पाहिल्या. पहिल्या दिवशी व्याधाची कथा आहे, दाशार्ह राजाची कथा आहे, काल आपण त्या चंद्रसेनाची कथा पाहिली. अशा रोज अनेक कथा बघतो. आजच्या कथा तर फारच सुरस आहेत, फार तुम्हाला नक्की आवडतील. त्याचं जे वर्णन आहे, त्याची भाषा आहे ती सुंदर आहे. आणि मात्र त्याच्यात शास्त्रार्थ सांगितलाय, पण तोही जड नाहीये, सगळ्यांना आवडेल असं. आणि इथे मला तर वाटते बरेचसे लोक गीता शिकलेले, त्यामुळे सगळा गीतेचाच उपदेश एका अध्यायामध्ये आलेला आहे. तोही आपण बघणार. सुरू करायचे मग 6व्या अध्यायाला. श्री शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतक मनमोहना, मदमत्सर कानन दहना, हे भवभय पाश निकृंतना, भवानी रंजना भयहारका. हिमाद्री जामाता गंगाधरा, सिंधुर वदन जनका कर्पूर गौरा, पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा, त्रिदोष शमना त्रिभुवनेशा. अमित भक्ती प्रिय करा. काय म्हटलेलं आहे? अमित भक्ती प्रिय करा, ताटिकांत पूज्य त्रितापहारा, तुझे गुण वर्णावया दशशत वक्रा, शक्ती नभेची सर्वथा. काय म्हटलेलं आहे बघा. आता शब्द बघतो आपण, शंकराची नावं. काय म्हटलेलं आहे? ताटिकांत पूज्य त्रितापहारा.
त्राटिकाचा अंत ज्याने केला, कुणी केला माहिती आपल्याला? त्राटिकेचा अंत करणारा प्रभू रामचंद्र. त्यांना जे पूज्य आहेत, प्रभू रामचंद्र शंकराची उपासना करतात बरं का. आपल्याला असा प्रश्न पडतो की श्रेष्ठ कोण, प्रभू रामचंद्र श्रेष्ठ का शिवशंकर? असं त्यांच्यात काही वाद नाहीये. दोघही एकमेकांना पूज्य आहेत. श्री रामचंद्र शंकराची उपासना करतात आणि शंकर रामाची उपासना करतात. जेव्हा पार्वतीने विचारलं की ही विष्णू सहस्रनामामध्ये एवढी सगळी नावं आहेत, त्याच्यातलं श्रेष्ठ नाव कुठलं, तेव्हा शंकरांनी सांगितलं तर राम हे श्रेष्ठ नाम आहे. राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. राम नाम हे सर्वात श्रेष्ठ असं सांगितलं होतं. म्हणजे आता इथे काय आलेलं आहे, ताटिकांत पूज्य आणि त्रितापहारा, त्रिविध तापांचं हरण करणारा असा हा शिवशंकर आहे. त्रिविध ताप कुठले? अधिभौतिक आहे, आध्यात्मिक आहे, अधिदैविक आहे. हे त्रिविध तापांचं हरण करणारा तो आहे. असा हा शिवशंकर भोळा सांब आहे, हे तर रोज आपण बघतोच आहोत. पण तो काय करतो बघा, नित्य शांत निर्विकल्प निरंजना, आशा पाश रहित विरक्त पूर्णा, निज भक्त पाश विमोचना, जन्म मरण मोचक जो. कसा आहे तो? स्वतः तो नित्य आहे. नित्य म्हणजे शाश्वत आहे, चिरंतन आहे, शांत आहे, निर्विकल्प आहे, निरंजन आहे. निरंजन शब्दाचा सुद्धा फार वेगळा अर्थ आहे बरं का. आपण निरंजन लावतो देवासमोर, पण त्याच्यावर जास्तीत जास्त काजळी साठते. आपल्याला ते घासून काढावं लागतं. निरंजन काय, समयी काय. वस्तुतः निरंजनचा अर्थ आहे की ज्याच्यावर अंजन नाही, काजळी नाही, तो निरंजन. आता काजळी नाही तो निरंजन आम्हाला कळला, अर्थ कळला, मग ह्याला काय निरंजन म्हटलंय? आता एक लक्षात घ्या, या निमित्ताने सांगते बरं का, हा आता विषय नाहीये पण माझ्या आवडीचा आहे म्हणून मी सांगते की जेव्हा आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टीवर काजळी घालते, निरंजनावर, समईवर, पणतीवर किंवा अगदी ट्यूबलाईटवर किंवा असे कुठले लाईट आपण लावतो त्याच्यावर काजळी धरते. का काजळी धरते? कारण ते प्रकाश त्याने दुसरीकडनं घेतलेला असतो. त्या निरंजनामधला प्रकाश तो दिवा किंवा ते तेल असा मिळून प्रकाश मिळतो. म्हणजेच त्याला सप्लाय असतो, तो बाहेरनं काहीतरी पुरवावं लागतं. समईतलं तेल संपलं की समई शांत होते, मग त्याच्यात तेल घालावं लागतं, म्हणजे बाहेरनं पुरवावं लागतं. इथे तसं नाहीच आहे. आणि ज्या गोष्टीला बाहेरनं तेल पुरवावं लागतं त्याच्यावर काजळी धरते. पण हा कसा आहे, स्वयंप्रकाशी आहे, स्वयंप्रकाशी आहे, त्यामुळे ह्याला काजळी नाही, म्हणून त्याला निरंजन म्हटलेलं आहे. निर्विकल्प निरंजना, आशा पाश रहित विरक्त पूर्णा. आणि काय करतो तो? स्वतः तर असा आहेच आहे, निज भक्त पाश विमोचना. आपल्या भक्तांचे जे पाश आहेत ना, म्हणजे संकटाचे जे पाश आहेत त्याच्यातनं त्यांना मुक्त करतो, असा विमोचक आहे. आणि जे जन्म मरण मोचक जो, किंवा मग उलट आहे, दुसरी गोष्ट, आता एकदम दुसरी बाजू आहे, जे विषय कामना युक्त. काही लोक निष्काम भक्ती करतात, काही सकाम. आता रावणाने मागितलं की निकाल पाहिला आपण की ते आत्मलिंग घे, तुझी पत्नी पण मला दे, सगळं जे मागेल तो देतोच आहे हा. जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजत, त्यासी पुरविसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही. भस्मासुराला सुद्धा यांनी वर दिला की सगळं, म्हणजे जो जे वांछील तो ते लाहो. सगळं निष्काम असेल तर निष्कामाचे वर देतो, सकाम असेल तर सकाम, जे तुम्हाला पाहिजे तो सगळं देणार आहे. सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी मन, ते परम अविरक्त होऊन पद निर्वाण पावती, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, ह्याच्यासाठी मग ह्या प्रसन्न होण्यासाठी काय करावं? सोमवार, शिवरात्री, प्रदोष आचरता तरले स्त्री पुरुष, येच विषयी कथा निर्दोष, सूत सांगे शौनकादिका. पुन्हा आता कथा सुरू होणार आहे. सूत सांगतायत शौनकांना. आता कथेला सुरुवात करूया. फार छान कथा आहे बरं का. आर्यावर्त देश होता आणि तिथे चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करत होता. अतिशय चांगला राजा आहे, पुण्यशील आहे, प्रतापी आहे, असं त्याचं वर्णन केले. आर्यावर्त देश पवित्र, तेथीचा चित्रवर्मा नामे नृपवर, जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र, तैसा पुण्यशील प्रतापी. उत्तम उत्तम राजांची परंपरा आहे आपल्याकडे. नळ राजा आहे, हरिश्चंद्र आहे, असा प्रतापी राजा होता. पुढे म्हटलेलं आहे, आता राजांची परंपरा सांगतायत बरं का. जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ,
तैसा गो विप्र पाळक नृपाळ. काय म्हटलेलं, जनक राजा सुद्धा विदेही राजा होता, त्यामुळे जनक राजा आदर्श राजा होता. पण पुढे म्हटलेलं आहे तैसा गो विप्र पाळक नृपाळ. गो विप्र पाळक म्हणजे कोण नाही कळलं आपल्याला, पण तुम्हाला एक शब्द सांगितल्यावर कळेल. ओ गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस, कळलं, सगळ्यांना कळलं. पण तोच असेल असं नाही मला, कारण कालखंड माहिती नाही. पण इथे म्हटलेलं आहे तैसा गो विप्र पाळक नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रू खळ त्यासी काळ दंडावया. पण कदाचित असतील शिवाजी महाराज. पण एका ठिकाणी उल्लेख आहे, दुसऱ्या एका ग्रंथामध्ये मी वाचलंय की पेशवे घराण्यातल्या स्त्रिया शिवलीलामृत नित्य नेमाने वाचत असत. म्हणजे त्याच्या पूर्वी असणार आहे ना, किती पूर्वी ते मला माहिती नाहीये एक्झॅक्टली, मला कालखंड माहिती, पण याचं नक्की आहे. तसंच आता हा कसा होता, प्रयत्न विषयी जैसा भगीरथ बळास उपमिचे वायू सुत. सगळं राजाचं वर्णन आहे की जसा प्रयत्न किती करायचा तर भगीरथ आहे. सगळ्यात सर्वोच्च सुपरलेटिव्ह डिग्री काय, भगीरथाचे प्रयत्न. भगीरथासारखा हा प्रयत्नशील होता. बळाने कसा होता, वायुसुतासारखा, हनुमंतासारखा आहे. समग्र भूमीश भार्गव अजित विरोचनात्मज दान विषय. एक एक त्यांनी बेस्ट, सगळ्यातले बेस्ट पॉसिबल घेतलेले. दानाविषयी विरोचनासारखा होता. शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्तीशी तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी. असा हा राजा होता. शिवाची आणि विष्णू दोघांची आराधना करत होता आणि त्याला पुष्कळ मुलं झाली, 8 मुलं झाली त्याला पाठोपाठ एक, आणि सगळे प्रतापी शूर हुशार. पण आता 8 मुलं झाली, पण मुलगी पाहिजे असं वाटतं ना, मुलगी पाहिजे असं वाटलं. आणि म्हणून बहुत नवस करिता चंद्रवदना एक कन्या झाली शुभानना. पुष्कळ तप केलं त्यांनी आणि नवस केले. कशी होती ती, सुलोचना नैषद अंगना उपमेश तिच्या न पुरती. अतिशय सुंदर अशी छान मुलगी झाली. कशी होती, तारकारी जनक शत्रुप्रिया वृत्रारी शत्रुजनक जाया उपमा देता द्विजराज भार्या बहुत वाटती हळूवट. म्हणजे फिके पडतात तिच्या पुढे, असे त्यांची तिच्या सौंदर्याची ख्याती आहे. काय म्हटलेलं आहे आता बघा, परत आली ती रचना. तारकारी जनक शत्रुप्रिया, नाही कळलं, तारकासूर माहितीये, तारकासुराचा वध कोणी केला, कार्तिकेयाने केला. तारकारी अरी म्हणजे शत्रू, त्याचा जनक कोण आहे, शंकर आहे. त्याचा शत्रू कोण आहे तर तो मदन आहे. आपण 2-3 दिवस बघतो त्या मदनाविषयी. त्याचा शत्रू कोण आहे, तो मदन आहे. आणि त्या मदनाची प्रिया कोण आहे, ती रती आहे. रती आणि कामदेव अशी जोडी आहे ना. आणि रतीच्या सौंदर्याला उपमा नाही, पण ती रती सुद्धा हिच्या पुढे फिकी पडे, अशी एक मुलगी झाली. आणि कशी, वृत्रारी शत्रुजनक जाया. वृत्रासुराचा अरी, हे तर 2-3 वेळा आपण पाहिले. वृत्रासुराचा अरी म्हणजे इंद्र, त्याचा शत्रू म्हणजे इंद्रजित, त्याचा जनक म्हणजे रावण, आणि त्याची जाया म्हणजे मंदोदरी. म्हणजे रती हिच्या पुढे फिकी पडली, मंदोदरी हिच्या पुढे फिकी पडली. पुढे म्हटलं रोहिणी, चंद्राची जी पत्नी आहे, सखी आहे, रोहिणी सुद्धा हिच्या पुढे फिकी आहे. जणू काही ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हैमवतीची. लक्ष्मीची उपमा सुद्धा हिला पूर्ण होत नाही, किंवा हैमवती पार्वतीपेक्षाही श्रेष्ठ ही, असेच अनेक उपमा दिलेल्या आहेत तिला. असं तिचं सौंदर्य वर्णन केलेलं. आणखीन पुढे सौंदर्य वर्णन पुष्कळ येणार आहे. आता हे सगळं झालं, छान मुलगी झाली, आनंदी आनंद सगळीकडे झालाय. आता ब्राह्मणांना बोलवलंय आणि कुंडली दाखवली की सगळे योग आहेत का चांगले, सगळे ब्राह्मण जमले. तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्र वर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची. तेव्हा एक ब्राह्मण म्हणाले, एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी. नुसती सुंदर नाही तर इतकं तिच्याकडे आहे. 10 सहस्र वर्ष कामिनी राज्य करील अवनीचे. 10,000 वर्ष ही राज्य करेल असं म्हटलंय. हे सगळं ऐकून आता काय आनंदाला पारावारच राहिला नाही. हे ऐकून राजा इतका प्रसन्न झाला, त्यांनी सगळ्या ब्राह्मणांना वस्त्र अलंकार देऊन त्यांचा सन्मान केला. शिवाय त्यांनी जे कोणी मागेल ते त्याला सगळं दिलं. आता कन्याचं नाव काय ठेवायचं, तर इतकी सुंदर कन्या, इतकं तिचं चांगलं ज्योतिष आहे, भविष्य आहे, नाव काय ठेवायचं, तर तिचं नाव ठेवलं सीमंतिनी. सीमंतिनी नाव ठेवलं. आता सीमंतिनीचे पण 2 अर्थ आहेत बरं. ह्याच्यात एक सांगितलंय पण मी दुसरा सांगणार आहे. सीमंतिनीचा अर्थ की जिच्या रूपाला सीमाच नाही, सीमेचा जिथे अंत होतो ती सीमंतिनी. इतकी स्वरूप सुंदरी होती म्हणून ती सीमंतिनी.
पण आमच्या संस्कृत वाङ्मयामध्ये सीमंतिनीचा अर्थ आणखीन वेगळा आहे. आपण भांग पाडतो की नाही, भांग म्हणजे काय आहे, सीमा पाडतो ना, केसांचे 2 भाग करतो म्हणजे 2 सीमा आहेत ना, आणि तो सीमेचा अंत म्हणजे तो भांग आहे. आणि जिचा भांग उत्तम आहे ती सीमंतिनी. आणि भांग उत्तम म्हणजे आता भांगाशी काही संबंध नाही आहे. पूर्वी असं मानलं जायचं की जिचा भांग सरळ आहे ती सरळ चारित्र्याची. असं आता काय भांगच राहिला नाही, आता काय करतात ते वेगळं. असं एनिवे, तर सीमंतिनीचे असे 2 अर्थ आहेत. अशी लावण्यवती पण होती, चतुरा पण होती. पण हे सगळं आता सगळंच चांगलं 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 चाललंय, काहीतरी पाहिजेच ना, गालबोट एक लागतच. अमृतात जणू काही विषाचा बिंदू पडावा असं एक जो विप्र होता, एक ज्योतिषी होता, तो म्हणाला थांबा जरा, हे सगळं चांगलं चाललंय. तो म्हणाला सगळं छान आहे, पण 14व्या वर्षी हिला वैधव्य येणार आहे. 14व्या वर्षी अतिशय दुःख झालं, सगळ्यांनाच दुःख झालं. राजावर तर जणू काही अगदी वज्रपातच झाला. अंगावर वीज कोसळावी तितकं दुःख झालं, किंवा अगदी काळजात कुणीतरी सुरी भोसकावी असं त्याला दुःख, अशी राजाची अवस्था झाली. परंतु त्या ब्राह्मणाने त्याच्यावर एक शुभ वर्तमान सांगितलं की एवढी काळजी करू नका, की हिने जर का विशिष्ट तप केलं तर हिला तिचं परत सौभाग्य प्राप्त होणार आहे, असं त्या ब्राह्मणाने सांगितलं. आता जरा तरी थोडं बरं वाटलं. हा उशापच त्याला मिळालेला. पण जसं जशी ती वयात यायला लागली तस तशी आणखीनच सुंदर दिसायला लागली. आधी सुंदरच होती, आता इतकी सुंदर की काही त्याला पारावारच नाही. आता राजाची चिंता वाढायला लागली. श्रीमंतीने उपवर झाली. आता तिचं वर्णन जे केलंय ना, ऐकाच तुम्ही श्रीधर कवीने. आता आपल्या सौंदर्याची कल्पना कुठपर्यंत असते, आपण कुणाला सुंदर म्हणतो. आपल्या दृष्टीने अगदी मधुबाला सुंदर असेल, माधुरी दीक्षित असेल, ऐश्वर्या, आपल्याला एवढ्याच माहिती, ह्याच्यापेक्षा माहिती नाही. सुंदरतेच्या कल्पना आपल्या फार तशा म्हटलं तर ठीक आहेत. आता हिची सौंदर्याची कीर्ती बघा कुठपर्यंत कशी पसरलीये. सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्य रत्न, तिचे ऐकता सुस्वर गायन, धरिती मौन कोकिळा. कोकिळेंना लाज वाटायला लागली की हिचा आवाज किती सुंदर आहे. त्या गप्प बसल्या. त्या गाणं गायचं, पूजन करायचं सोडून दिलं कोकिळाने. इतकं हिचा मधुर ध्वनी होता. एवढंच नाहीये, एक मोठं पानभर तिचं वर्णन आहे. तिचा सुवास, तिच्या अंगाला एक इतका सुंदर सुवास येत होता की तिच्या सुवासाकडे बघून कस्तुरी मृग रानात पळून गेले. कस्तुरीचा सुवास सगळीकडे पसरते ना, कस्तुरी सारखी कीर्ती. हिचा सुवास बघून कस्तुरी मृग वनामध्ये पळून गेले. हिचं वदन पाहून रतिपती म्हणजे कामदेव सुद्धा लज्जित झाला असं म्हटलेलं आहे. अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान, पितयास आवडे प्राणाहून पाहता नयन न धाती. आता हिचं चालणं बघून, हिची गती कशी आहे. क्षण एक चाले गजगती, देखोनी शंकला करीपती. हत्तीसारखी चाल होती. हत्तीची चाल डौलदार असते, अगदी असं आपल्या एका धुंदीत चालतो हत्ती. हिची चाल पाहून तो करीपती म्हणजे हत्ती सुद्धा शंकित झाला. कुरळ केश देखोनी भ्रमरपंथी, तिचे कुरळे केस बघून भ्रमर सुद्धा लज्जित झाले. भुंग्यांचा काळा रंगाने असं गोल गोल असतं ना. कमळ मृग मीन खंजन, डोळ्याला कशा कशाची उपमा देतो आपण. कमळाची देतो, माशाची देतो, मृगनयन असं म्हणतो. हे सगळे लज्जित देखोनी जिथे नयन, तिच्या वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले. तिची वेणी इतकी डौलदार होती, इतकी लांब चढक अशी काळी भोर तिची वेणी पाहून भुजंग म्हणले नको रे बाबा, आम्ही बिळात जातो, आम्हाला लाजच वाटते हिचं बघून. या वृक्षावरून त्या वृक्षावरी देख, शुक पळती पाहता नासिक. एका झाडावर दुसऱ्या झाडावर पोपट पळायला लागले, पण हिचं नाक इतकं छान डौलदार होतं, पोपटाची चोच जशी असते तसं. मग आता काय वर्णन करावं. बिंब फळे अतिसुरेख, लज्जित अधर देखिता. तिचे ओठ इतके लाल बुंद होते की डाळिंबाचे दाणे सुद्धा कमी पडले. काय वर्णन करायचंय. पक्व डाळिंब बीज सुरंग बहुत, त्यास लाजविती जिचे दंत, उच्च देखोनी कमंडलू शंकित, स्वरूप अद्भुत वर्णू किती. तिचं वक्षभार बघून सुद्धा कमंडलू सुद्धा शंकित झाले. तिच्या तनूचा सुगंध 10 योजनापर्यंत जात होता. असा तिचं सगळं सौंदर्याचं वर्णन आहे. आली की नाही श्रीमंतीनी डोळ्यासमोर आपल्या.
किती सुंदर असेल. आता तिच्या सख्या सुद्धा तिच्यासारख्याच सुंदर होते बरं का. तिच्या सख्या कशा होत्या? झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर, किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिजपासी. अशा सख्या पण छान होत्या, सगळ्या जमल्या होत्या. आणि त्यांच्या मुखे करुणी वार्ता ऐके श्रीमंतिनी, चतुर्दश वर्षी आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषी. आतापर्यंत तिला माहितीच नव्हतं हे काही. आता या मैत्रिणी बोलता बोलता म्हणल्या की 14व्या वर्षी हिला वैधव्य आहे. तिच्या कानावर आलं. हे ऐकून तिला साहजिकच अतिशय दुःख झालं. सगळं चांगलं चाललं होतं, खूप दुःख झालं. मग आता याच्यातनं काही मार्ग आहे का? मार्ग आहे का असं विचारायला ती कोणाकडे गेली असेल तर याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयीकडे ती गेली. मैत्रेयीकडे गेली आणि तिने विचारलं की असं असं माझी भविष्यवाणी, मला असं ज्योतिषाने सांगितलंय, ह्याच्यातनं काही मार्ग आहे का? मैत्रिणी म्हणाली आहे ना, मी सांगते. तिने विचारलं की कोणत्या दैवताची मी पूजा करू? तेव्हा मैत्रिणीने सांगितलं की तू सोमवारचं व्रत धर, सोमवारचं व्रत धर आणि पंचाक्षरी असा शिवमंत्राचा जप कर. मात्र एकच अट आहे. काय आहे? कितीही दुःख झालं तरी हे व्रत सोडायचं नाही, हे लक्षात ठेव. आणि दर आठवड्याला 11 ब्राह्मण भोजन घालायचे. 11 ब्राह्मणांना भोजन घालायचे. कधीही या व्रताला दोष द्यायचा नाही, बोल लागायचा नाही. निष्ठेने आचरण करशील का? ती म्हणली हो नक्की करीन. आणि मग खरंच तिने निष्ठेने सगळं आचरण केलं. म्हणजे मैत्रेयी सांगितलं होतं त्याच्या अनेक पटीने तिने केलं. तिने 8 दिवसात 1100 दाम्पत्य भोजनांना वस्त्र अलंकार सहित त्यांचं पूजन, 11 सांगितलं तर 1100 केलं. ती म्हणली कुठे कमी नको पडाल, निष्ठेने करायचंय आपण, कुठे कमी नको. अतिथी सत्कार केला, सोमवारी जागरण केलं, पंचसूत्री शिवलिंग पूजन केलं, असं सगळं तिने केलं. आणि त्याच वेळेला नैषध राजाचा पुत्र इंद्रसेन, त्याचा तनय, त्याचा मुलगा चित्रांगन, तोही हिला अगदी साजेसाच होता, मदनाचा पुतळा होता. ही रती तर तो मदन होता, म्हणजे तो नळराजाचा नातू होता. तोही 64 कलांनी युक्त होता. राशी नक्षत्र पाहिलं, हे स्थळ निश्चित केलं, लग्न मुहूर्त निश्चित केला आणि आता यांचं लग्न करायचं ठरवलं. आता त्या मैत्रिणीने सांगितलं होतं ना हिला शिवपूजन कर. आता लग्न तर होणारच आहे, पण त्याच्या आधी आपण शिवपूजनाचं फळ कुठल्या अंगाने केलं तर काय मिळतं हे बघणार. मी म्हटलं ह्याच्यात शास्त्रार्थ आणि पूजा विधी आणि त्याचं फल सांगितलेलं आहे. शिवास अभिषेकिता पाप संहार, शिवपूजने साम्राज्य अपार, गंधाक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्याकरिता. शिवापुढे जर का धूप दीप असं पूजन केलं तर भक्ताच्या अंगाला सुद्धा एक प्रकारचा सुवास यायला लागतो. लक्षात घ्या, ही खरी एक अध्यात्माची एक वरची पातळी आहे. म्हणजे अगदी श्वेताश्वतर उपनिषदामध्ये सांगितलंय, लघुत्व आरोग्य मलोलुपत्वम, लघुत्व आरोग्य मलोलुपत्वम, वर्ण प्रसादम स्वर सौष्ठवंच. वर्ण उत्तम होतं, जसं जसं तुमची अध्यात्मामध्ये प्रगती होते, लघुत्व येते, हलकेपणा येतो शरीरात. तुम्ही जाड असा का बारीक त्याचा संबंध नाही, शरीर इतकं हलकं होतं, इतकं जणू काही उचलल्यासारखं. लघुत्वम आरोग्य अलोलुपत्वम, वर्ण सुधारतो, उजळतो. कुठलाही रंग असो तुमचा, सावळा असो काळा असो, वर्णाला एक उजळपणा येतो. वर्ण प्रसादम स्वर सौष्ठवम, स्वराला एक प्रकारचा गोडवा येतो आणि अंगाला एक प्रकारचा सुवास यायला लागतो. ही अध्यात्माची लक्षण आहे. इथे तेच सांगितलंय की अंगाला सुवास येतो, कांती तेजस्वी होते, आयुष्य वाढतं. तांबूल दान केलं तर 4ही पुरुषार्थ सिद्ध होतात. नुसता नमस्कार केला तर आपलं आरोग्य सुधारतं. शिवाला नुसता नमस्कार केला तरी आरोग्य सुधारतं. प्रदक्षिणेने भ्रांती नष्ट होते, संशय जे मनात आहेत ना ते सगळे नष्ट होतात. जर का ओम नमः शिवायचा जप केला तर महासिद्धी प्राप्त होतात. होम हवन केलं तर कोश वृद्धी, तुमची संपत्ती वाढते. कीर्तन केलं, शिवकीर्तन केलं तर त्याचं दर्शन घडतं. ध्यान केलं तर महाज्ञान होतं. श्रवण केलं तर आधी व्याधी हरण होतं. शिवासमोर नृत्य केलं तर जन्म मृत्यूचा फेरा दूर होतो. शिवासमोर नृत्य करण्याची पद्धत आहे. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण असतं तेव्हा त्याच्यासमोर नृत्य करतात, डमरू वगैरे वाजवून. वाद्यवादन केलं तर कीर्ती सगळीकडे पसरते आणि एक ब्राह्मण भोजन घातलं तर हे सगळं प्राप्त होतं. एवढं शिवपूजनाचं फळ सांगितलेलं आहे. असं सांगून झाल्यावर आता पुढे म्हणतायत आणखीन बरंच सांगितलं. तंत वितंत धन सुस्वर, शिवप्रित्यर्थ करीती वाद्य समग्र,
तेने कंठसुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती. रत्नदान केलं तर तुमच्या डोळ्यामध्ये तेज येतं, असं झालं. आता हे सगळं शिवपूजनाचं महात्म्य पाहिलं. आता इकडे चित्रांगद आणि सीमंतिनीचा विवाह अतिशय उत्तम झालेला आहे. 4 दिवस सोहळा सुरू होता. वरदक्षिणा किती दिली, हुंडा किती दिला, सहस्र मोहरा दिल्या आहेत. आणि त्याशिवाय अश्वशाळा, गजशाळा, रत्नखचित याने विशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा, आंदण दिधले जामाता. एवढं सगळं, अर्थात सगळंच चांगलं आहे ना. दोघं अगदी रतिमदनासारखे, संपत्ती भरपूर आहे, राजा आहे, दानक आहे, सगळं आहे. आता भरपूर छान आनंदात सगळा सोहळा पार पडला. 4 दिवसापर्यंत 4ही वर्ण केले तृप्त, विप्रा दक्षिणा विधली अपरिमित, नेता द्विज कंटाळती. इतकी दिली ब्राह्मणांना दक्षिणा, इतकी दिली की ते म्हणजे बास, आता बास, पुरे 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 म्हणतायत, पण नाही. आणि ही खरीच गोष्ट आहे. आपल्याला जेव्हा आनंद होतो ना, कधीही, अगदी मी शंकराचार्यांच्या कथेत सुद्धा सांगते, बालशंकराचा जन्म झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी अनेक मोठमोठाली दानं दिली. भूदान आहे, गोदान आहे. आपल्या आनंदात इतरांना जरूर सहभागी करावं, त्या आनंदाचं मोल वाढतं. आपणच नुसतं खायचं, आपणच आपल्याला काहीतरी आणायचं, याच्यापेक्षा जितका तुम्ही तो आनंद वाटाल तितका द्विगुणित होतो. इथे तर ह्या ब्राह्मणांना इतकं दान दिलंय, किती दिले बघा. आश्रमा धन नेता ब्राह्मण, वाटे तर टाकती ते नेववे म्हणून. ते नेता येत नाही, आम्हाला उचलत नाही, इतकं दान दिलंय. याचकामुखी हेची वचन, पुरे पुरे किती न्यावे. सगळ्याचा बास म्हणतात, इतकं त्यांनी दान दिलेलं आहे. जसं काही जणू काही रायाचा औदार्य कृशानं, दारिद्र्य रान टाकिले जाळून, दुराशा दुष्कंटक वन दग्ध झाले मुळीहून. जणू काही अग्नीची ठिणगी पडल्यावर जसं अरण्य जळून जातं, गवत जळून जातं, तसं याच्या दानामुळे दारिद्र्य रूपी दान वन सगळं जळून गेलं, असं म्हटलेलं आहे. आता हे सगळे, आता त्या नैशलपुरी ती आली ना, त्या नैशलपुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन, इंदू कळा षोडश चिरून द्विज ओतले 32. काय सांगितलंय बघा. इंदू कळा, चंद्राच्या कळा असतात. किती असतात? 16 असतात. 15 वाढत वाढत जातात, प्रतिपदा, द्वितीया. 16 कळा आहेत. त्या 16 कळांचे 2 भाग केले आणि तिचे 32 दात बनवले. चंद्रकळांचे दात आहेत आणि ते चिरून ते सगळं द्विजसंधी भरल्या आहेत. इतकं छान वर्णन केलंय. श्वासाचा सुगंध इतका तिचा सगळीकडे पसरलेला होता. सोहळा इतका उत्तम रीतीने पूर्ण झाला. सगळे वऱ्हाडी गावी गेले, परंतु सोहळ्याचं वर्णन अजूनही करतच होते. काय सुंदर सोहळा होता. इंद्रसेन सुद्धा, म्हणजे त्याचे वडील सुद्धा निषद देशी गेले, पण आता ह्या जावयाला मात्र ह्यांनी ठेवून घेतलं. बघा, जो राजा होता त्यांनी आपल्या जावयाला ठेवून घेतला आणि मुलीला, म्हणजे अर्थातच कुठेही बघा, लाडकी, फार लाडकी मुलगी असली ना, काहीतरी कारण काढतात माहेरचे लोक. नाही, राहू दे, आता ज्येष्ठ महिना आहे ना, आता हे आहे ना, आता हे करू नये, आषाढ महिना आहे ना. आपल्याकडे सुद्धा प्रथा आहे, मग ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ दिराचं तोंड बघायचं नाही, हे काहीतरी कारण सांगतं, पण तू इथे राहा बाई आमच्या पैशी, असं जे करणं असतं. आता इथे हा राजा सुद्धा, राजाला सुद्धा शेवटी पितृहृदय आहेच आहे ना. मग आता तो म्हणतो की आता दसरा आलाच जवळ, विजयादशमी आली आहे, दसरा करूनच जा, म्हणून त्यांना ठेवून घेतलं. जणू काही उमा गौरीचा जोडा आहे, शंकर पार्वतीचा जोडा आहे, असं सगळ्यांना वाटत होतं. आता जावाई पण राहिला, पण त्याला आता सारखं घरांपासून कंटाळा यायला लागला, म्हणून तो मृगयेसाठी बाहेर गेला. आणि मग बाहेर गेला, चित्रांगद तो सगळा सेना घेऊन निघाला. बाहेर गेला, वनी खेळता श्रमला फार, धर्म आला तप्त शरीर. पुष्कळ त्या वनामध्ये हिंडला, मृगया केली, घाम आला आणि जाणवणी नौका सुंदर, यमुना डोही घातली. आता काहीतरी थोडा आनंदाचं, म्हणजे थोडा शीतलता पाहिजे, म्हणून ते यमुनेच्या डोहामध्ये त्यांनी नौका सोडली आणि त्याचे आपले काही 4 बरोबरचे सहकारी घेऊन तो नौका प्रवास करायला लागला. मग काय झालं, कृतांत भगिनीचे उदक कृष्ण वर्ण भयानक, त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला. त्या यमुनेला काय म्हटलंय बघा, यमुनेला म्हटलेलं कृतांत भगिनी. कृतांत म्हणजे यमाची बहीण ती यमुना. कृतांत भगिनीचे उदक कसे होतं, काळं पाणी आहे. आणि मग आता तेवढ्यात काय झालं, तो प्रभंजन सुटला अद्भुत, पुष्कळ मोठं वादळ झालं, नौका तेथे डळमळीत,
आवले आक्रोश बोलत नौका बुडाली म्हणून. आणि खरंच ती नौका डळमळ करत त्या पाण्यामध्ये बुडाली. आता सगळी लोक आजूबाजूची जे त्याच्याबरोबर जी सेना होती त्या बाकीचे सगळे तीरावर होते. दुःखाने आकांत करू लागले. तीरावर सेना होती. शोकाला अगदी पारावार उरला नाही. कोणीतरी जाऊन त्या चित्रवर्म्याच्या कानावर ही वार्ता घातली. त्यालाही फार वाईट वाटलं. वज्राघातच झाला. तो दुःखाच्या अंतःकरणाने तिथे आला. सीमंतीने सुद्धा आपल्या आई बरोबर आली आणि ती धाय मोकलून अगदी रडायला लागली. आकांत केला. अगदी सगळ्यांचाच आकांत. खरंच एवढा आता नवीन लग्न झालेलं, एवढं सगळं उत्तम चाललेलं, कुणी कुणाला सावरायचं. सीमंतिनीचा शोक ऐकून पृथ्वी देखील डळमळू लागली. पाणी तापू लागलं. पशु पक्षी वनचर वृक्ष लता पर्वत यांना शोक आवरेना. आता यांच्याकडे ही स्थिती आहे. म्हणजे तिच्या सीमंतिनीच्या घरी एवढी अवस्था आहे. आता जो चित्रांगद आहे त्याच्या घरी पण काय झालं असेल. वार्ता कानी पडतात. चित्रांगदाचे माता पिता म्हणजे इंद्रसेन आणि त्याची पत्नी लावण्यवती हे सुद्धा धावत आले. आणि त्यांचा तर एकुलता एक पुत्र पाण्यात बुडून गेला. आईला तर शोक आवरेना. माझा राजहंस माझा पाडस कसा गेला असं म्हणत ती आक्रंदू लागली. कशी काळ नागणी सखे ग वैरीण झाली नदी अशी अवस्था झाली. ती कालिंदी ही काळ ठरली असं त्याच्या म्हणजे आता सगळ्यांना शोक आवरत नव्हता. आणि तो चित्रांगदाचे आई वडील तर खूप शोक करायला लागले. ते म्हणाले की आमच्या हातनं कुठली चूक घडली, काय पाप घडलं हे तरी आम्हाला कळू दे. पण त्यांची समजूत घातली. आता त्यांचा तर एकुलता एक मुलगा गेला. त्यांची सगळ्यांनी समजूत घातली. त्यांना परत त्यांच्या घरी पाठवलं स्वनगराला. पण इकडे काय झालं होतं, त्यांच्या नगरामध्ये शत्रूंनी तेवढ्याच राज्यावर हल्ला केला. राजा नाही म्हटल्यावर काही काळ जरी राजा नसेल राजधानी तर लगेच शत्रूंनी आक्रमण केलं. त्यांचं राज्य बळकावलं आणि त्या इंद्रसेन आणि ती लावण्यवती यांना बंदी केलं. म्हणजे त्या चित्रांगदाचे आई वडील. आता सीमंतिनीला तर किती दुःख झालं असेल. आत्ता लग्न झाले पण तरी सुद्धा तिला मैत्रिणीने काय उपदेश केला होता आठवते ना. दुःखाला आवर घालून सीमंतिनी मात्र आपलं सोमवारचं व्रत सुरू ठेवलं. सगळे सुखोपभोग वर्ज केले. रात्रंदिवस शिवस्मरण चालूच ठेवलं. आणि हा कालक्रम जवळजवळ 3 वर्ष चालला होता. काही तिने व्रतामध्ये खंड पडूच दिला नाही. पण मैत्रिणी सांगितलं किती दुःखाचे डोंगर कोसळू देत व्रत मोडायचं नाही. इकडे चित्रांगदाची काय अवस्था झाली. खरंच तो बुडाला का, खरंच तो मृत्यू पावला का, तर नाही. काय झालं, चित्रांगद यमुनेमध्ये बुडाला खरा पण नागकन्याने त्याला पाताळामध्ये नेला. नागराज तक्षकासमोर त्याला उभा केला. चित्रांगद अगदी निर्भयपणे उभा होता कारण तो शूर होता, पराक्रमी होता. त्यांनी त्याला नम्रतापूर्वक नमस्कार केला आणि सगळा वृत्तांत कथन केला. शूर सज्जन जी माणसं असतात ती संकट काळामध्ये सुद्धा डगमगत नाही. आपल्या भाषेत म्हणलं तर पॅनिकी होत नाही. त्यांनी तो शांत राहिला. त्यांनी काय केलं, त्या तक्षकाला सुद्धा नमस्कार केला की मी कुठे आलो, घाबरला वगैरे काही नाही. नमस्कार केला, आपले संस्कार विसरला नाही सगळं. आणि मग सगळं सांगितलं, मी असं असं आत्ताच माझं लग्न झालंय, मी नौकेतनं चाललो होतो आणि असं झालं, हे सगळं त्यांनी सांगितलं. आता सीमंतिनीकांनी काही आपलं व्रत सोडलेलं नाही. आता हा तक्षकाकडे चित्रांगद आल्यानंतर त्याचं आचरण इतकं उत्तम होतं, संस्कारी होतं. ते पाहून तो नागराजही प्रसन्न झाला. आणि चित्रांगदाला त्यांनी विचारलं की आपले संस्कार इतके उत्तम आहेत, आपण कोणत्या दैवताला पूजता, कुठलं आपलं दैवत आहे. तेव्हा चित्रांगदाने काय उत्तर दिलं असेल बघा. त्यांनी सांगितलं की ज्यांच्या केवळ संकल्पाने या अनंत ब्रह्मांडाची निर्मिती झाली, ज्यांनी प्रकृती पुरुष निर्माण केले, जो स्व इच्छेने ही ब्रह्मांडे पुन्हा मोडून टाकू शकतो, तो आदिपुरुष त्या सदाशिवाचं भजन आम्ही करतो. एका वाक्यात नाही सांगितलं आम्ही शंकराची भक्ती करतो असं नाही सांगितलं. शंकराचं सामर्थ्य सांगितलंय. काय, उत्पत्ती स्थिती आणि लय सगळं करणारा तोच आहे. अनंत ब्रह्मांडाची निर्मिती करणारा, प्रकृती पुरुष निर्माण करणारा आणि ही पुन्हा ब्रह्मांड मोडून टाकणारा तो आहे. तो सदाशिव, त्याची आम्ही भक्ती करतो. त्याच्या सत्वगुणापासून विष्णू निर्माण झाला. त्याच्या सत्वगुणापासून विष्णू निर्माण झाला. त्याच्या रजोगुणापासून ब्रह्मदेव निर्माण झाला. त्याच्या तमोगुणापासून रुद्र निर्माण झाला. त्या कैलास राणाचं आम्ही स्मरण करतो, पूजन करतो. आपल्या आराध्य दैवताबद्दल जर का अतिशय भक्ती असेल, अतिशय आदर असेल तर थोडक्यात नाहीच वर्णन करतात. एकदा नमस्कार करून सुद्धा भागतच नाही. पुन्हा 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 नमो नमस्ते,
पुन्हा पुन्हा नमस्कार करावासा वाटतो, पुन्हा पुन्हा गुणवर्णन करावंसं वाटतं, त्याच्याबद्दलच बोलावंसं वाटतं, असं चित्रांगदाला झालं. आणि म्हणून तो तक्षकासमोर सांगतोय की त्या शिवशंकरांचं आम्ही पूजन करतो की जे हे तिन्ही गोष्टी घडवतात. आणि आपल्याला माहितीच आहे, आपल्यापैकी अनेकांचं शिवमहिम्न पाठ सुद्धा आहे. शिवमहिम्नात हेच सांगितलंय ना, बहल रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः, प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः, जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः, प्रमहसी पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः. शेवटी शिवाय म्हटलेले, पण पहिल्या 3 ओळीत त्याला वेगवेगळे विशेषण वापरले. शंकराचीच नाव आहेत. पहिल्यांदा म्हटले भवाय. लक्षात घ्या, आपण ह्या निमित्ताने हाही अभ्यास करूया. भूभव, भू म्हणजे होणे, भव म्हणजे होणारा. हा कसा आहे? बहल रजसे. जेव्हा रजोगुणाचं प्राबल्य वाढतं तेव्हा ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, भव उत्पन्न झालेलं आहे. प्रबल तमसे, जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तत्संहारे, आणि त्याला नाव दिले हर. तो होता भव, हा आहे हर. हर म्हणजे हरून नेणारा, नाहीस करणारा, संपवणारा, हा हर आहे. आणि जेव्हा सगळं चांगलं चाललेलं असतं, आता आपण चांगलं आहे ना, आपण स्थितीमध्ये आहोत, आता हे विश्व आहे अस्तित्वामध्ये, तेव्हा काय आहे? जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः. या जनांना सुख देण्यासाठी जेव्हा सत्वाचा उद्रेक होतो तेव्हा ही स्थिती कायम असते, तेव्हा त्याला म्हटले मृड. शंकराची 3 नावं पाहिली, आणि मृडाची मृडानी आहे आपल्याला माहितीये. आणि जेव्हा या तिन्ही गुणांच्या तो पलीकडे जातो, प्रमहसी पदे निस्त्रैगुण्ये, जेव्हा तो त्रिगुणातीत होतो तेव्हा त्याला शिव म्हणते. अशा शिवाची आम्ही भक्ती करतो. सगळं आलं की नाही याच्यामध्ये, सगळा आदर आला, सगळं कार्य आलं, सगळं त्याच्यामध्ये आलंय. आणि तो कसा आहे? तो सगळीकडे भरून राहिलेला आहे. पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन, भस्म लोष्ट अष्टधातू व्यापून, उरला तो शिव भजतो आम्ही. आता काय राहिलं? पृथ्वी, काय स्वर्ग पृथ्वी पाताळ ह्याला व्यापून जो उरलाय त्या शिवाचं आम्ही भजन करतो. मी नेहमी जे म्हणते तेच आता म्हणते. भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रवी शशी काष्ठादिकी असे धरला, स्थिर चर व्यापुनी अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. कुठे कुठे आहे तो? भू, जल, तेज, समीर आणि ख, पंचमहाभूतामध्ये तो आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्यांमध्ये भरलाय. रवी शशी मध्ये सुद्धा तोच आहे. सूर्यचंद्रामध्ये त्यांनीच निर्मिती केली आहे. आणि एवढं सगळीकडे तो भरलाय, म्हणजे तो संपला का? संपत नाही होतो. स्थिरचर व्यापुनी अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. 10 अंगुळे तो उरलाय, अजून पुष्कळ शिल्लक आहे असं त्याचं म्हटलंय. आता त्याचं सगळं जे रूप आहे, सूर्य म्हणजे त्याचे नेत्र आहेत, चंद्र म्हणजे त्याचं मन आहे, विष्णू म्हणजे त्याचं अंतःकरण आहे, ब्रह्मदेव म्हणजे बुद्धी आहे, रुद्र म्हणजे अहंकार आहे, इंद्र म्हणजे हात आहेत, यम म्हणजे दाढा आहेत, देवता चक्र हेच त्याचा अवयव आहे. अशा शिवाचे आम्ही भक्त आहोत असं चित्रांगद त्या तक्षकापुढे सांगतो. आता नागराज तर संतुष्ट झाले. ते म्हणतात की मला तुम्ही फार आवडलात. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, आणि जेवढी संस्कारी व्यक्ती असेल तेवढी ती काय दिसायला नाकी डोळी कशी असेल त्याचा संबंध नाही, पण आचरणाने एखादी व्यक्ती आवडते. नागराज म्हणले की तुम्ही आम्हाला बहुत प्रिय झालात, तुम्ही इथेच राहा, इथे सगळं विपुल प्रमाणात पाहिजे ते तुम्हाला मिळेल. परंतु चित्रांगद म्हणतो नाही नाही, मला जावं लागेल. मी एकुलता एक मुलगा आहे माझ्या आई वडिलांचा, माझे माता पिता माझी वाट बघत असतील, माझी पत्नी आहे ती 14 वर्षाची आहे, तिचे प्राण तळमळत असतील, कृपा करून मला माझ्या घरी जाऊ द्या. आणि तक्षकाने सुद्धा प्रसन्न होऊन त्याला अनुमती दिली, आणि शिवाय एक वरदान दिलं. त्याच्यावर प्रसन्न होऊन जायला तर परवानगी दिलीच, पण एक वरदान दिलं की तुला 12,000 हत्तींचं बळ लाभेल. आणि ते केव्हा लाभेल? तू स्मरण करतास मी हजर होईन. आणि शिवाय त्याला एक चिंतामणी रत्न दिलं, वस्त्र अलंकार दिलं, सोबत एक सोबतीला म्हणून एक नाग दिला, फणीवर दिला. असा हा चित्रांगद, हे सगळं होईपर्यंत 3 वर्ष लोटली होती. असा हा चित्रांगद 3 वर्षांनी बरोबर त्या यमुनेच्या डोहातनं बाहेर आला, यमुना तीरावर आला. योगायोगाने सीमंतिनी त्याच वेळेला तिथे आलेली होती.
योगायोगाने श्रीमंतीनी आली होती स्नानासाठी. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं पण ओळखलं नाही. एक तर 3 वर्ष लोटलेली आहेत आणि दोघांमध्ये टोकाचा फरक झालेला आहे. बघा आता कसं विरोध आहे. आधी दोघही सुंदर होते, रतिमदनाची जोडी होती. आता काय झालंय, चित्रांगदाचं रूप पालटले. कसा दिसतोय तो, वैभव संपन्न महावीर आहे, दिव्य वस्त्र आहेत, रत्नजडित आभूषण आहेत, नागमण्यांचे स्वर त्याच्या खांद्यावर रुळत होते, गळ्यामध्ये राजमौक्तिकाच्या शोभिवंत माळा होत्या, कमरेला तर पाचू जडवलेली मेखला त्यांनी परिधान केली होती. तिची हिरवी प्रभा सगळ्या भूमीवर पडलेली होती. काय चित्र येते बघा डोळ्यासमोर. तिचा हिरवा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. कंठातील लाल रत्नाची पदक अतिशय आकर्षक दिसत होती. दिव्य चंदनी सुगंध आसमंतात दरवळत होता. हे चित्रांगदाचं स्वरूप. त्याच्या उलट, अगदी उलट श्रीमंतिनीची स्थिती काय होती. चित्रांगदाला समजेच ना कोण ही स्त्री आहे. वाटते खरं पाहिल्याशी सारखी, पण ही कोण आहे. सौभाग्यभूषण नाहीत, कपाळावर कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, डोळ्यात काजळ नाही, मुद्रा अतिशय चिंताक्रांत आहे, शरीर खूप कृश झालेलं आहे, जणू काही चंद्राला ग्रहण लागावं असं वाटत होतं. आता कसं ओळखणार. दोघांनीही एकमेकांना अजिबात ओळखलं नाही. शेवटी त्यांनीच तिच्याजवळ येऊन वृत्तांत विचारला. तिने सगळं काही सांगितलं पण तरी अजून ओळख नाही पटली. तिच्या सख्या पण तिच्या बरोबर होत्या. त्यांनी सांगितलं की अहो हिचा पती यमुनेच्या डोहात बुडालाय असं. हिचे सासू सासरे बंदिवासात आहेत, त्यामुळे हिची अशी अवस्था झालीय. आणि मग श्रीमंतीने सख्यांना विचारते की त्याला विचारा ना तो कोण आहे, तो कोण आहे. पण तो सांगत नाही. तो म्हणतो की मी सिद्ध पुरुष आहे. तो चित्रांगद असं नाव सांगत नाही. तो म्हणतो की मी सिद्ध पुरुष आहे, मी हवं तिथे जाऊ शकतो, क्षणात स्वर्गात तो क्षणात पाताळात जातो. तेव्हा तो म्हणतो मला भूत भविष्य वर्तमान सगळं समजतं. मी तुला सांगतो, म्हणजे तिला सांगतो की तुझा पती जिवंत आहे आणि तो तुला 3 दिवसांनी भेटणार. तोच सांगतोय की तुझा पती जिवंत आहे आणि तुला 3 दिवसांनी भेटणार आहे. श्रीमंतीला शंका येते. ती जरा तिरक्यात, असं परपुरुषाकडे ओपनली बघायचं नसतं, ती थोडी तिरप्या नजरेने बघते. तिला वाटतं की हा चित्रांगदच असावा. वाटतंय पण खरं तो तर मृत्यू पावलाय, तो कसा काय परत येईल. पण तोच असावा, नाही तर माझा हात कसा धरला असेल. परपुरुष असता तर माझा हात नसता धरला. हे शिवशंकरा खरंच हे सत्य व्हावं असं मला वाटतंय. आणि हे सत्य झालं तर मी 11 लक्ष दंपतीचं भोजन घालेन. 11 सांगितले ते मैत्रिणी, 1100 घातले. आता म्हणते हे जर खरं झालं तर 11 लक्ष नेहून घालीन मी आणि तितक्याच वाती लावीन शंकरासमोर, तितकीच बिल्वदळ अर्पण करीन. पण हे सत्य होऊ दे. चित्रांगद म्हणतो की तुझ्या सासू सासऱ्यांना हा वृत्तांत सांगतो. सख्याही आनंदित होतात आणि मग 3 दिवसांनी तो उभा राहतो. तिच्या मुखावर, एवढं घडल्यावर तिच्या मुखावर सौभाग्य कळा दिसायला लागते असंही म्हटलेलं आहे. मग चित्रांगदाचं आणि तिचं परत मिलन होतं. शत्रू समोर तो जाऊन उभा राहतो. त्यांच्या म्हणजे आई वडिलांना सोडवण्यासाठी शत्रूला सामना करायचा होता. तेव्हा त्यांनी ते 12,000 जे हत्तीचं बळ होतं ते मागितलं, स्मरण करतात ते मिळालं आणि आई वडिलांना त्यांनी बंदिवासातून सोडवलं. त्यांना सिंहासनावर बसवलं, त्यांचे चरण धरले आणि मग या लावण्यवतीने म्हणजे त्याच्या आईने मुलाला मिठी मारली. 14 वर्षांनी, जसं 14 वर्षांनी कौशल्य आणि रामाची भेट झाली तशी यांची 3 वर्षांनी झाली. आता नैषधपूर्व सगळं शृंगारले. हा आल्याचं बातमी कळलीये. चित्रवर्म्याला जावई आल्याचा निरोप धाडला. श्रीमंतीने दिव्य अलंकार धारण केले, जय जयकार केला आणि गळ्यात तिच्या मंगळसूत्र ह्या चित्रांगदानी बांधलं. कपाळाला कुंकू रेखले, काजळ आहे, फुलांच्या माळा आहेत, चंदन लेप आहे, 13 गुणी बिडे एकमेकांना दिलेले आहेत. असं हे सोमवारचं व्रत. सोमवारच्या व्रतामुळे तिचा जो मृत पावला असं वाटत होतं तो पती परत आला आणि पुन्हा सगळीकडे आनंदी आनंद झाला. सासरे आणि जावई हे दोघही भेटले, एकमेकांना मिठी मारली, मिरवत आणलं. आणि तो जे त्याचे आई वडील होते इंद्रसेन आणि लावण्यवती हे आपल्या पुत्र आणि स्नुषे सहित पुन्हा नैषधपुराला आले. सगळ्यांनी छत्र चामर त्यांच्यावर ढाळलेली आहेत. आता तो जो इंद्रसेन राजा होता त्यांनी सगळं आपल्या मुलाकडे तो राज्यकारभार सोपवला आणि तो तपश्चर्येसाठी शिवार्चन करून शिवपदाला गेला असं म्हटलेलं आहे. पुढे श्रीमंतिनीला चित्रांगदासारखे 8 पुत्र झाले, स्वरूपवान आणि पराक्रमी, आणि त्यांनी पुढे 10,000 वर्ष राज्य केलं असं म्हटलेलं आहे. आता ह्या चित्रांगदानी आपल्या आजोबा नलराजांची कीर्ती वाढवली
असं आणि न्यायनीतीने वर्तन करून सगळं राज्य पुन्हा सुफळ संपूर्ण झालं, असं हे सोमवारचं व्रत आहे. केवळ त्या व्रतामुळे या सीमंतीचं वैधव्य आलेलं होतं, ते पुन्हा तिला सौभाग्य प्राप्त झालं. असं व्रत तिने केलं. हे ऐकणाऱ्या स्त्रियांना पुढच्या जन्मी दिव्य भ्रतार प्राप्त होईल, असं हे श्रवणाचं फळ आहे असं म्हटलेलं आहे. बघा आता या सोमवारच्या व्रतामध्ये शेवटी म्हटलेलं आहे, सीमंतिनी आख्यान सुधारस. काय आहे सीमंतिनीचं आख्यान? म्हणजे सुधारस आहे. प्राशन करती सज्जन त्रिदश, निंदक असुर तामस, अहंकार मध्य सेविती. पण सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण, भक्ती माघमासी करीती स्नान, त्रिविध दोष जाती जळोन, शिवपद प्राप्त शेवटी. असा हा श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिशोत सज्जन अखंड, षष्ठोध्याय गोडः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. असा हा 6वा अध्याय आपला आता पूर्ण झाला. आता आपल्या प्रथेप्रमाणे आपण एक स्तोत्र घेणार आहोत, छोटंसं. आज जास्त मोठं नाही, कारण आज अध्याय मोठे, काल आपण अध्याय छोटे होते. आता एक स्तोत्र तर तुम्हाला सगळ्यांना खरं तर माहिती आहे, जे रावणाने शंकराचं स्तवन केलेले तांडव स्तोत्र आहे. माहिती सगळ्यांना, ऐकलं तरी आहेच निश्चित. त्याचं फक्त एकच म्हणूया, पण सगळं म्हणणं आता वेळही नाही एवढा आणि शक्यही नाही. पण सगळ्यांना माहिती आहे, रेडिओवर लागतं किंवा सगळ्यांना परिचित आहे. जटाकटाह संभ्रम भ्रमण निलिंप निर्झरी, विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी, धगत 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 जलत ललाटपट्ट पावकी, किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणम मम. काय सांगितलं आता? हे स्तोत्र सगळ्यांना माहिती आहे, मुद्दाम मी हे घेतले कारण हा किशोर चंद्रशेखर पुढच्या अध्यायामध्ये हा शब्द येणार आहे, म्हणून मी आता मुद्दाम घेतला. पण ह्याची एक गंमत आहे. सगळ्यात मध्ये जसा आपण अभ्यास करू, जसं खोलामध्ये शिरू, तसं तसं त्याच्यातलं सौंदर्य उलगडत जातं. कसं उलगडतंय बघा. या जटा कटाह संभ्रम भ्रमण निलिंप निर्झरी, जटाचे कटाह केलेलं आहे, त्याचं मोठं गोल केलेलं आहे. त्याच्यातनं ती भ्रमण निलिंप निर्झरी, त्याच्यातनं ती निर्झरासारखी कोण वाहतीये? विलोलवीची वल्लरी, जणू काही जिच्या लहरी अशा चंचल आहेत, अशा वल्लरी सारख्या. विराजमान मूर्धनी, अशी ती शंकराच्या जटेमध्ये शोभून दिसणारी अशी गंगा आहे. गंगा कशी आहे? शीतल आहे, शांत आहे, ओके नाही? पण तिच्याच शेजारी, त्याच्याच खाली, अगदी 2 बोटच खाली, हा शंकराचा 3रा डोळा आहे. आणि तो काय करतोय? धगत 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 ज्वलत ललाट पट्ट पावक. या ललाटाच्या पट्टीवर तो पावक आहे. पावक म्हणजे अग्नी आहे. आणि कसा आहे? आणि शिवाय किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणम मम, असा जो चंद्रशेखर आहे त्याच्याशी रती प्रतीक्षणम मम, माझं चित्त त्याच्या ठिकाणी लीन होऊ दे असं. पण बघा किती विरोधाभास आहे. इकडे इतकं शांत आणि इकडे इतकं ज्वलंत आहे. पण ही सगळी गंमत आहे. पुढे आपण बघणार आहोत, शंकराच्या कुटुंबामध्येच इतका कलह आहे. कसा कलह आहे ते सगळं आपण पुढच्या अगदी 14व्या अध्यायामध्ये बघणार. असं हे शंकराचं जे स्तोत्र आहे त्याचा फक्त उल्लेख केला. आणि अजून एक थोडस छोटस स्तोत्रच घेणार आहे. काल जे आपण बघितलं, काल तुम्हाला 4 अवस्था आठवतात ना? गर्भावस्थेमध्ये असताना मी काही केलं नाही, शिव अपराध क्षमापन स्तोत्र आहे. की काय काहीच केलं ना. आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकोक्षौ स्थितम माम, विणमुत्रा मेध्य मध्ये क्वथयति नितराम जाठरो जातवेला. अशा 4 अवस्था पाहिल्या. गर्भावस्था, बाल्यावस्था, प्रौढावस्था आणि वार्धक्य. काही केलं नाही मी, असाच जन्म गेला माझा वाया. बरं काहीतरी कर्म तरी करावं, हे जाऊ दे, बाकीचं नाही जमलं. काहीतरी करायला पाहिजे होतं ना, काहीच केलं नाही. शंकराचार्य म्हणतात ना, ज्यांनी सगळं केलं ते काय म्हणतात? नो शक्यम स्मार्त कर्म प्रतिपद गहन प्रत्यवाया कुलाख्यम, श्रौते वार्ता कथम मे द्विजकुल विहिते ब्रह्म मार्गे सुसारे, नास्था धर्मे विचार श्रवण मननयोस किन्निदिध्यासितव्यम, क्षन्तव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. स्मार्त कर्म केलं का? नाही. प्रतिपद गहन म्हणजे पावलोपावली आचरणाला कठीण अशा कर्मामध्ये चुका झाल्यामुळे जे प्रायश्चित्त घ्यावं लागतं, त्यामुळे साधी कर्म सुद्धा मी केली नाही.
ब्राह्मण कुळाला आवश्यक असलेली किंवा ब्रह्मप्राप्तीचा मार्ग सुकर करणारी अशी जी कर्म असतात ती माझ्या हातनं घडली नाहीत. वैदिक कर्म मी केली नाहीत. मला धर्माबद्दल आस्था नाही, श्रवण मननाचा विचार नाही, निधिध्यासनाची गोष्ट तर सोडूनच द्या. मी काही केलं नाही तरी सुद्धा शंकरा तू क्षमाशील आहेस ना, मला क्षमा कर. क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. तर ते जाऊ दे, हे बाकी स्मार्त कर्म वैदिक कर्म ते तरी अवघड आहे. साधं आंघोळ करून फुलं तर वाहणं शक्य होतं ना मला, तेही मी नाही केलं. स्नात्वा प्रत्युषकाले स्नपन विधिविधौ नाधृतंगांगतोयम पूजार्थं वा कदाचित बृहत बहुत गहना खंड बिल्वी दलानी नानीता पद्मपाला सरसी विकसिता गंध पुष्पे त्वदर्थं क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. शंकराचं मंदिर साधारणपणे गावाबाहेर लांब असं, हेही गावाबाहेरच होतं पूर्वी, पण हे असं असतं जरा गहन भागामध्ये असतं. मग पहाटे स्नान करून चांगली कुठलं शोधून आणून पांढरी शुभ्र फुलं त्याला व्हावीत, बिल्वदल व्हावीत, एवढं तर मला जमायला पाहिजे होतं ना. मी हेही केलं नाही. असं म्हणताय की मी तुझ्यासाठी बहुतर गहना खंड बिल्वी दलाने नाही आणली. नाही त्या पद्ममाला कमळाच्या माळा आणायच्या, सरसी विकसिता गंध पुष्प सुद्धा तुला केलं नाही, पण तरी तू मला क्षमा कर. क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. बरं तुला अभिषेक तरी करायचा, एवढं तर शक्य होतं ना. एकच म्हणते ह्याच्यातला आता, दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसित सहितैः स्नापितन्नैव लिंगम नो नित्यं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितन्न प्रसूनैः धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. पंचामृताचं स्नान दुग्ध मध आज्य दधी आणि शीत म्हणजे साखर या सगळ्यांनी मिळून पंचामृताचं स्नान किंवा तो अभिषेक तुला केला नाही. चंदन कापूर अशा सुगंधित द्रव्यांनी तुला विलेपन केलं नाही. तुला प्रिय असलेल्या धोत्र्याच्या फुलांनी सुद्धा मी तुझी कधी पूजा केली नाही. धूप नाही, दीप नाही, कापूर नाही, फळ नाही, पंचपक्वान्न नाही, मी काहीच केलं नाही रे, पण तरी तू मला क्षमा कर. क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो असं म्हटलेले. असं शिव अपराध क्षमापण. शंकराचार्य म्हणतायत मी काहीही केलं नाही आणि तरी मला क्षमा कर. आपण खरंच काही करत नाही आणि तरी सुद्धा आम्ही म्हणतो की नाही मी गेलो त्याला नमस्कार केला नाही. एवढंच करून तो कसा होणार आहे, पण तो संतुष्ट होणार आहे तरी सुद्धा असं म्हटलेलं आहे. आता हे जे 203 ओव्या होत्या ह्याच्यामध्ये हा जो आपण आता 6वा पाहिला अध्याय, आता 7वा अध्याय तर ह्याच्याही पेक्षा मोठा आहे, 212 आहे, म्हणजे थोडासाच मोठा आहे. पण बघूया आता 7व्या अध्यायामध्ये सुद्धा फार वेगळी कथा आहे, इंटरेस्टिंग आहे. लक्ष देऊन ऐका, अवधान द्या. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखर. याच्यासाठी मी काय म्हटलं, पहिला शब्द आहे किशोर चंद्रशेखर. किशोर चंद्र कुठला आहे, पूर्ण एवढा मोठा चंद्र नाही, किशोर बालेंदू आपण पाहिलं ना, तसा हा किशोर चंद्रशेखरा. उर्वी धरेंद्र नंदिनी वरा. काय म्हटलेलं आहे, उर्वी धरेंद्र नंदिनी वरा. उर्वी म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवरचा जो धरेंद्र आहे, धरेंद्र म्हणजे पर्वत, त्याची जी नंदिनी पर्वताची कन्या म्हणजे पार्वती आणि तिचा वर म्हणजे शंकर. उर्वी धरेंद्र नंदिनी वरा भुजंग भूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्रा तुझिया. आता लगेचच आपण कथेला सुरुवात करू, कारण आता नमनाला जास्त वेळ नको घालवायला. बघा आता काय म्हटलेलं आहे, विदर्भ नगरी होती. विदर्भ नगरी एक सुशील वेदमित्र नामे द्विज होता. तो वेदशास्त्र संपन्न, त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण. वेद मित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे जाहला. सारस्वत सुत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अनंत. दशग्रंथी ज्ञान बहुत मुखोद्गत पुराणे. आता कोण होता विदर्भ नगरीमध्ये, एक सुशील ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं वेदमित्र. वेदमित्र अगदी वेदशास्त्र संपन्न होतं. त्याचा मुलगा पण होता, त्याचं नाव होतं सुमेधा आणि त्याचा एक मित्र होता. या वेदमित्राचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं सारस्वत.
आणि त्या सारस्वताला पण एक मुलगा होता, त्याचं नाव होतं सोमवंत. आता कळलंय तुम्हाला. वेदमित्र नावाचा ब्राह्मण, त्याचा मुलगा सुमेध, त्याचा मित्र, वेदमित्राचा मित्र आहे सारस्वत, त्याचा मुलगा आहे सोमवंत. असं सगळे चारही जण उत्तम होते. दोन्ही वडील चांगले होते, मुलंही छान होती. किती चांगले होते, किती शास्त्राध्ययन केलं होतं. दशग्रंथी ब्राह्मण होते. शब्द पुष्कळ वेळा ऐकला आपण दशग्रंथी ब्राह्मण. पण नेमकं काय दशग्रंथी म्हणजे काय, तर ज्यांनी 4 वेद आणि 6 शास्त्रांचं पठण केले, असे 10, त्याला दशग्रंथी ब्राह्मण असं म्हणतात. आता 4 वेद तुम्हाला माहितीये, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद माहितीये. पण 6 शास्त्र नाही फारशी माहिती, काहींना माहिती असतील. पण 6 शास्त्र कुठले, तर ज्योतिष आहे, कल्प आहे, व्याकरण आहे, छंद आहे, शिक्षा आहे आणि निरुक्त आहे. अशी 6 शास्त्र आहेत. याचा आता नको आपण जास्त बोलायला. पण ह्याचही फार वेदांचा अभ्यास करताना षडंग शास्त्र या 6 शास्त्रांचा अभ्यास करायला लागतो. ज्योतिष म्हणजे केव्हा कुठलं घटना घडते याच्या मागे सगळं ज्योतिष आहे. कल्प कुठलं कार्य, आता आपण म्हणतो ना, किंवा आपल्याकडे पुस्तक असतं शास्त्र काय सांगते, हे केल्यावर काय करावं, किंवा असं आमच्याकडे काही विचित्र प्रसंग घडलाय तेव्हा काय, कशी पूजा करावी, हे कल्प सांगणारी सगळी सूत्र, त्याच्यात गृह्य सूत्र वगैरे सांगितलेले. व्याकरण म्हणजे व्याकरण आहे, वेदामध्ये सुद्धा व्याकरणानुसार आहे सगळं. छंद म्हणजे छंदही आपल्याला माहितीये, त्रिष्टुप छंद, अनुष्टुप छंद वगैरे, बृहती. शिक्षा म्हणजे त्याच्यामध्ये त्या वेदांचं रचना कशी आहे ते आहे. आणि निरुक्त मध्ये शब्दांचं व्युत्पत्ती शास्त्र आहे. हा शब्द कशापासून आला तुम्हाला माहितीये. मी नेहमीच त्या शब्दांशी, प्रत्येक गोष्टीला त्याचं एक रूप असतं. आता भूभव आपण आता कसं पाहिलं, तसं त्याचं सगळं निरुक्त आहे. असे जे 6 शास्त्र आणि 4 वेदांनी युक्त आहे त्याला दशग्रंथी ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. आता हे दोन्ही ब्राह्मण, वेदमित्र आणि सारस्वत, हे दोघंही वेदशास्त्र संपन्न होते. मुलंही अतिशय हुशार होती. मुलांनी 16 वर्ष अध्ययन केलं. आता मुलं चांगली तरुण, आणि जेव्हा अध्ययन पूर्ण होतं तेव्हा गुरु त्यांना उपदेश करतात की आता तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. गृहस्थाश्रम अतिशय महत्वाचा आहे. धन्यो गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे की आता तू सुशील सद्गुणी मुलीशी लग्न कर आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर आणि तुला पुष्कळ मुलं होऊ दे. असा पूर्वीचा आशीर्वाद आहे हा. पण तो कसा आहे, तो पुष्कळ घरदार भरलेला असणं, मुलं बाळ घरात पुष्कळ असणं हे चांगलं लक्षण होतं. आता हे दोघांचे वडील काय म्हणाले, आता तुमचं 16 वर्ष अध्ययन, म्हणजे समजा 8व्या वर्षी अध्ययन केलं तर आता 24 वर्षाची मुलं झालेली आहेत. आता तुम्ही काय करा, तुम्ही, आणि पूर्वी राजा जे होते, सगळे राजे जे असायचे ते गुणग्राहक असायचे. त्यामुळे राजांकडे काही तुम्ही, एखादी तुमच्याकडे कला असेल, काव्य असेल, प्रतिभा असेल, हे वेदशास्त्र असेल, राजा पुढे म्हणून दाखवलं की राजा काहीतरी बक्षिशी द्यायचा, आणि बक्षिशी द्यायचा आणि त्याच्याबरोबर जयपत्र किंवा मानचिन्ह काहीतरी द्यायचा. म्हणजे मग तुमचा विवाह आपण करूया, सगळं चांगलंच चाललेलं आहे. आता ही सगळी विद्या दाखवून तुम्ही द्रव्य मिळवा आणि मग चांगली मुलगी बघून तुमचं लग्न करून देऊया, असं त्या वडिलांनी सांगितलं दोघांच्या. आता पुढचं बघा, पुढचं अतिशय महत्वाचं आहे. त्याप्रमाणे हे दोघही ब्राह्मण कुमार, म्हणजे सुमेध आणि सोमवंत असे 2 ब्राह्मण कुमार आहेत. हे विदर्भ राजाला जाऊन भेटले. त्यांची विद्या पाहून तो साहजिकच संतुष्ट झाला. तो म्हणाला मी पुष्कळ मोठं बक्षीस देईन, पण माझी एक अट आहे. आणि अतिशय विचित्र वाईट अट घातली त्यांनी. काय अट घातली, आणि ह्या सगळ्या 7व्या अध्यायाचा संदर्भ मागच्या अध्यायाशी आहे. तिकडची सीमंतिनी आठवते तुम्हाला, आत्ताच आपण पाहिलं. सीमंतिनी काय करत होती, 11 लक्ष ब्राह्मणांना, दंपतींना मेहून घालत होती. 11 लक्ष दंपतींना मेहून, आणि दर सोमवारचं तिचं हे व्रत चालूच होत. आता हा विदर्भ देशाचा राजा काय म्हणाला की तुम्ही तिकडे जा, दोघंही तिकडे जा, पण कसे जा, दंपती बनून जा. दोघंही मुलगेच होते ना, सुमेध आणि सोमवंत हे दोघंही मुलगेच होते. पण तुम्ही कसे जा, जोडपं म्हणून जा, मिथुन म्हणून जा, मेहुण म्हणून जा. मेहुण हा शब्द सुद्धा मिथुन पासून आलाय बरं का. मिथुन म्हणजे जोडी. आपण म्हणतो ना मेहुण जेवायला घातला आम्ही, मेहुण म्हणजे ते मिथुन. आता हा राजाने सांगितलं की अशी अट घालतो आणि तुम्ही तिकडे जाऊन या, मी तुम्हाला भरपूर पाहिजे तेवढं बक्षीस देतो,
तिथे भोजन करून ती काय वस्त्र अलंकार देईल ते घेऊन या. आता ह्या दोघं इतके चांगले उत्तम शिकलेले अध्ययन शास्त्राध्ययन केलेले ब्राह्मण, त्यांना हे पसंतच नाही पडले. हे काय, नको नको, आम्हाला असलं काही नको, असली अट आम्हाला नको. तुमच्यापैकी, त्यांनी सांगितलं, तुमच्यापैकी एकाने पुरुष आणि एकाने स्त्री म्हणून जावं, तिथे तुम्हाला धन वस्त्र अलंकार मिळतील आणि तिथून परत आल्यावर मी तुम्हाला पुष्कळ धन देईल. माझं वचन तुम्ही अमान्य करू नका. त्या दोघांनाही हे बोलणं अजिबात आवडलं नाही. ते म्हणाले, नाही नाही, असलं आम्ही काही करणार नाही. आणि पुरुषांनी स्त्री वेश धारण करणं अतिशय चुकीचं आहे. असं केल्याने, लक्षात घ्या, आपल्या आत्ताच्या व्यवहारातली ही घटना आहे, असं केल्याने पाहणाऱ्यांचा सुद्धा अधःपात होतो. आपण आता काय बघतोय टीव्हीवर सुद्धा, पुरुषांनी स्त्री वेश धारण करणं हे इतकं कॉमन झालेलं आहे, त्याच्यात काही विनोद नाही वाटत. म्हणजे बालगंधर्वांची स्थिती वेगळी होती, त्याला एक शालीनता होती, त्याला एक डिग्निटी होती. आता काय जे ते पाहू सुद्धा नाहीये, पाहणाऱ्यांचा अधःपात होतो. आणि जे वेश घेणार आहेत ते स्वतः स्त्री सारखे वागू लागतात असं म्हटलेले. शिवाय इहलोकातच नाही तर परलोकात सुद्धा हे कर्म स्वीकारार्ह नाही. इथे तर तुम्हाला नाहीच, परलोकात सुद्धा तुम्हाला मिळणार नाही जागा. आणि आम्ही, हे दोघं म्हणतात, आम्ही काही यासाठी आलोच नाही आहोत, धनप्राप्तीसाठी आलोच नाही आहोत. आम्ही विद्यावंत आहोत, आम्हाला धनाची चिंता नाही. इतर राजे उलट आम्हाला चरणवंदन करून प्रार्थना करून धन देतील, आम्हाला तेवढं बास आहे. तू नाही दिलंस म्हणून. पण आता तो राजा अगदी आता इरेला पडलेला आहे. तो म्हणला की नाही नाही, आता तुम्ही माझ्याकडे आलायत ना, आता माझं ऐकलंच पाहिजे. आणि हे सगळं सांगताना ते म्हणतात, ते विद्येचं पुष्कळ महात्म्य वर्णन करतात की आमची विद्या ही सर्व गुणात श्रेष्ठ आहेत वगैरे वगैरे सांगतात. पण राजा त्यांना आता गळ घालतो आणि तो स्वतःच त्या दोघांपैकी एकाला पुरुष वेश देतो, एकाला स्त्री वेश देऊन सोमवारी पूजा समयी सीमंतिनीच्या पूजेच्या ठिकाणी जायला लावतोच. काय विचित्र प्रसंग आहे, काय विचित्र प्रसंग आहे. आता सीमंतिनी आपल्याला ओळखीची झाली आहे, मागच्या अध्यायापासून आपल्या ओळखीची. स्वरूप संपन्न तर आहेच आहे, पण चतुर आहे, हुशार आहे ती. आणि सीमंतिनी बघितल्या बरोबरच हे रूप ओळखते. कितीही तुम्ही आणा, कितीही वेगळं रूप धारण करा, सीमंतिनीने हे सगळं खोटं रूप ओळखलं. पण तू वरकरणी तसं दाखवलं नाही. पण ते आलेत ना, जाऊ दे, राहू दे. सगळं तिने अगदी जसं काही आपल्याला कळलंच नाही असं करून त्यांचं पूजन केलं, त्यांना वस्त्र अलंकार भोजन सगळं दिलं, नमस्कार केला, बोलवण केली, त्यांना जणू काही शिवगौरी स्वरूपात आहेत असं म्हणून तिने अगदी मनापासून पूजन केलं. पण मनात ओळखून, तिला माहिती होतं, पण कशाला आलेत त्यांचा अनुमान कशाला करायचा, म्हणून तिने केलं. झालं, सगळं झालं. आता ह्यांना जे मिळवायचं होतं ते मिळवलं. आता म्हणले चला जाऊया परत आणि मग त्या राजाला हे सांगू, मग तो धन दिला आणि आपण आपल्या नेहमीच्या कार्याला लागूया. सगळं बरोबर चाललेलं होतं. पण परत फिरले ते तिथनं, त्या सीमंतिनीकडनं निघाले. जेव्हा तुम्ही सज्जन माणसाला फसवताना त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागतं. सज्जन माणसाला त्रास देणं हे आपल्यावर उलटतं, बुमरँग सारखं उलटतं. आणि ते खरंच फार वाईट आहे. तिथून ते परत आले, एका गावामधनं जात होते. तो भ्रतार म्हणजे जो पुरुष होता तो थोडा पुढे चालला होता, ती पत्नी त्याच्या मागणं चालली होती. तिने मागणं त्याचा शर्ट किंवा त्याचा काय सदरा अंगरखा होता तो जरा ओढला आणि म्हणाली की त्या दोघांपैकी जी स्त्री होती ती काही हे सोंग सोडायला तयार होईना आणि ती मिलनासाठी आग्रह करू लागली. ती स्त्री, म्हणजे तो सोमवंत होता ती स्त्री झाली, सुमेध होता तो पुरुष होता. आता ती स्त्री जी झाली ती म्हणाली की मला मिलनाची खूप उत्सुकता आहे, चल ना. आणि म्हणून तिने त्याला आड वाटेला नेलं. रस्त्यावरनं चांगले चालले ते, आड वाटेला नेलं. ती काही ऐकायला, तो सारखं समजत होतं, म्हणलं अरे वेडी आहेस का, आपण वेडी नाही, वेडा आहेस का काय, अरे. पण ती म्हणजे तो म्हणला की अगं चेष्टा काय करतोयस, चल कपडे बदल आणि पुन्हा पहिल्यासारखे पुरुषाचे रूप घे, वेडेपणा करू नकोस, रस्त्यावरचे लोक आपल्याकडे बघून हसतायत. ती काही आता ऐकायलाच तयार नाही. ती कामभावनेने इतकी विव्हळ झाली होती, मिलनासाठी उत्सुक होती. तेव्हा ती म्हणते की अरे मी खरंच सांगते मी स्त्री आहे, माझ्याकडे बघ, मी पुरुष नाही, मी स्त्रीच आहे, असं म्हणून त्याला आडमार्काला नेलं आणि तुझी शंका फेडून घे असं म्हणून त्याला आग्रह करायला लागले. किती वेडेपणा आहे हा. किंवा तो पुरुष म्हणतोय, भ्रतार म्हणतोय की अगं नाही, असं नाही चालणार, विचार कर, तू आठव आपण कोण आहोत, आपण गुरुबंधू आहोत, आपले दोघांचे वडील
उत्तम वेदशास्त्र संपन्न आहेत, आपण इतका शास्त्राभ्यास केला ते असं वागण्यासाठी, असलं काही. पण दुसरा काही ऐकेना, आधी स्त्री वेश धारण केला, त्याच्यात एकांत, पुन्हा पुन्हा तो आलिंगन देऊ लागला, तेव्हा दुसऱ्याने अगदी झिडकारलं. आणि कारण असं म्हटलेलं आहे की एका स्त्रीने पुन्हा पुन्हा त्याला चाळवलं, पण तरी सुद्धा तो ढळला नाही किंवा चळला नाही, त्यामुळे तो धन्य होता, असं त्याचं वर्णन केलं. तो जो सुमेध होता तो धन्य होता. खरंच आहे, कुठल्याही प्रलोभनाला तो फशी पडला नाही किंवा तिने कितीही आकर्षण करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याला बदला नाही. आता हे सांगत असताना श्रीधर कवीने आपल्याला काय सांगितलंय की जो असा पुरुष असतो तो साक्षात शंकराचाच अवतार असतो, जो चळत नाही, ढळत नाही, किंवा आपण गीतेमध्ये पाहिले अच्युत असतो. देश काल परिस्थितीमध्ये कुठलीही परिस्थिती हो, तो स्वस्थानापासून ढळत नाही, तो अच्युत असतो. इथे त्याला शंकर म्हटलंय, कारण आपण शिवलीलामृत वाचतोय. काय म्हटलंय तेवढं थोडंसं बघूया आणि मग परत कथेकडे वळूया. वृत्तीच नव्हे विकार, तरी तो नर केवळ शंकर, त्यापाशी तीर्थे समग्र, येवोनी राहती सेवेसी. आता काय म्हटलेले, जनरहित घोर वनी, द्रव्य घट देखिला नयनी, देखता जाय ओसंडुनी, तरी तो शंकर निर्धारे. असं पुन्हा पुन्हा पालुपद आहे. तरी तो शंकर निर्धारे, तोच शंकर समजावा. कसा? जिथे माणसं नाहीये तिथे त्याला समजा एखादा मोहरांचा हंडा सापडला तरी सुद्धा तो घेत नाही, त्याला शंकर म्हणावं. सत्यवचनी सत्कर्मी रत, निगमागम विद्या मुखोद्गत, इतुके असोनी गर्वरहित, तरी तो शंकर निर्धारे. सगळ्या वेद विद्या शास्त्र संपन्न आहे, पण किंचितही गर्व नाही, त्याला शंकर मानावं. आपण देखता वर्म काढुनी, निंदक विंदिती वाग्बाणी, परी खेद रहित आनंद मनी, तरी तो शंकर निर्धारे. कुणी कितीही निंदा केली तरी तो त्याच्यामुळे अपमानित होत नाही. आपल्याला तुल्य निंदा स्तुतीर मौनी, संतुष्टो येन केनचित. आपण देखता वर्म काढुनी, देखे एक ऐके जरी अनुदिनी, परी तो मुखास नाणी गेली या प्राणी, तरी तो शंकर निर्धारे. न दिसे स्त्री पुरुष भान, गुरुरूप पाहे चाराचर संपूर्ण, न सांगे आपुले सुकृत तपदान, तरी तो शंकर निर्धारे. स्त्री पुरुषाचं भान नाहीये, सगळीकडे त्याला गुरुरूप किंवा ब्रह्म दिसतंय, आणि आपलं सुकृत काय, मी एवढं, माझी एवढी तपश्चर्या, माझं एवढं सुकृत, असं काही बोलत नाही. खरी गोष्ट अध्यात्मातली हीच आहे. आपलं पुण्य असतं ना ते लपवून ठेवावं आणि आपलं पाप असतं ते उघड करावं. कर्माचा सिद्धांत आपल्याला हेच सांगतो. पुण्य लपवून ठेवावं, कारण ते ओपन जेवढं तुम्ही कराल तेवढा तो पुण्याचा महिमा कमी होतो. आणि पापाचं जर का त्याचं दुःख कमी करायचं असेल तर पाप उघड करा. पाप उलट सगळ्यांना सांगा, माझ्या हातनं हे झालं बरं का. आपल्याकडे ख्रिश्चन लोकांमध्ये जे कन्फेशन आहे ना ते उत्तम आहे. सांगा ना तुम्ही, बाकी कोणाला सांगू नका, परमेश्वराला सांगा, माझ्या हातनं ही चूक झाली बाबा, म्हणजे खरंच मी क्षमा मागतो. असं जितकं पाप उघड कराल तितकं त्याचा त्रास कमी होतो. आणि आपण काय करतो, उलट करतो. पुण्य मग मी एवढं केलं, मी असं दान दिलं, मी हे केलं, नाही सांगायचं, अजिबात सांगायचं नाही. जितकं लपवून ठेवाल तेवढं. कापूर कसा असतो, उघड्यावर ठेवला तर तो विरून जातो. पुण्य तसंच आहे, पुण्य उघड्यावर ठेवायचंच नाही. पुण्य अगदी दडवून ठेवा, कुणालाही सांगू नका, जवळच्या व्यक्तींना सुद्धा. असं ते जेव्हा होतं तो त्याला, तरी तो शंकर निर्धारे असं म्हटलेले. आता हे दोघं घरी आले आणि त्या सुमेधाने सांगितलं आपल्या वडिलांना की हा बघा काय करतो, हा सोमवंत माझ्या मागे काहीतरीच लागलाय. त्या सोमवंताचे वडील सुद्धा जे कोण होते सारस्वत, तेही रागवले त्याला. आणि आता त्या सारस्वताने त्या विदर्भ राजाकडे जाऊन तक्रार केली की तू हे काय अट घातलीस आणि माझा एवढा वेदशास्त्र संपन्न मुलगा वाया घालवलास, तू त्याची हत्याच केलीस, त्यामुळे तू दुर्जना तुवा केला घात, हत्या करीन तुझं, मी तुला मारून टाकेन. माझ्या मुलाचं काय वाटवलं केलंस तू, तुझ्यामुळे वाया गेला, तुझं तोंड काळं होवं. आता विदर्भ राजाने खरं गमतीत हे केलं होतं. आता त्यालाही थोडा पश्चाताप झाला आणि तो म्हणतोय, मान खाली घालून तो म्हणू लागला, हे कसं काय असं झालं, हे खोटं होतं आणि हे खरं कसं झालं, आम्ही फक्त हे गंमत म्हणून त्याला स्त्री वेश दिला होता, कृत्रिमाचं खरं कसं काय झालं. ही जी माया आहे ना तिची करणी अद्भुत आहे, ती होत्याचं नव्हतं करत. आणि आपणही हे जगात पाहतोच की माया अशी आहे ना, बघा होत्याचं नव्हतं. वाटलं तरी होतं का 5 वर्षापूर्वी सगळ्या जगाला ती
एका ठिकाणी बंद करून ठेवेल असं वाटलं होतं. आला ना कोरोना, बसले ना सगळे लोक घरात. आपण तर जाऊ दे, अमेरिका, युरोप, सगळे लोक, कसं जग बंद झालं होतं पूर्ण. ही माया आहे, होत्याचं नव्हतं करतं. जिथे काही राजवाडे होते तिथे आज काही अगदी ओसाड रान आहे ना, आणि एखाद्या अगदी खालच्या माणसाला ती वर नेऊन बसवते. अशी ही माया आहे. अघटित घटना पटीयसी माया, अघटित घटना घडवण्याची अगदी पटाईते अशी माया अशी आहे, असं तो आता राजा म्हणतोय, विदर्भ देशचा राजा म्हणतोय. आता त्यालाही थोडस वाईट वाटलं की अरे आपण खरं हे चेष्टा मस्करीमध्ये काय सुरू केलं आणि खरंच काय झालं. मग त्याने अनेक ब्राह्मणांना बोलवलं, विप्रगणांना सांगितलं तुम्ही आता सतेज अनुष्ठान करावं आणि काही करू नका, ह्याचं पुरुषत्व याला परत मिळवून द्या असं सांगितलं विप्रांना. देवीजवळ त्यांनी प्रार्थना केली आणि त्या स्त्रीचा पुन्हा पुरुष करायला सांगितलं. पण देवी पण म्हणाली मला पण आता शक्य नाहीये, कारण ते कुणी केलेलं आहे, त्या सीमंतीने तिच्या पातिव्रत्याला तिची तुम्ही चेष्टा केलीत काय. इतकी पतिव्रता, इतकी व्रतस्थ स्त्रीची तुम्ही गंमत म्हणून तरी चेष्टा केली, आता तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागेल असं देवी म्हणते. सीमंतिनीच्या शिवभक्ती पुढे हैमवती देवी सुद्धा काही करू शकली नाही. पण तुम्ही निस्सीम अशा पतिव्रतेची चेष्टा केली, तिला फसवले. जे झालं ते आता मी काही बदलू शकत नाही. उलट आता तुम्ही या दोघांचा विवाह लावून द्यावा. आता ही खरी स्त्री झालीये, खरंच ती स्त्री झाली, विवाह लावून द्यावा. सुमेध हा वर आहे आणि सोमवंत ही वधू आहे. यांना पुढे दिव्य पुत्र होईल आणि खरोखर त्या दोघांना एक पुत्र झाला. अशी ही सीमंतिनीच्या शिवभक्तीची कथा आहे. अगदी आपल्या मती गुंग करून टाकणारी कथा आहे. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. पतिव्रतेला आणि खरंच सज्जनांना तुम्ही कधीही फसवू नका, कोणालाच फसवू नका, कारण कोण आहे समोरचं आपल्याला माहिती नाही. जितकं तुम्ही दुष्टांचं सज्जनांचं तळतळाट घ्याल तेवढं तुम्हाला ते भोगावं लागणारच आहे असंही म्हटलेलं आहे. असं एवढं जर खरी गोष्ट आहे ही सीमंतिनीची कथा आहे. आता या कथेला जोडून आणखीन एक कथा आहे, कहाणी के अंदर कहाणी. दुसरी कथा आता सुरू होतीये, पण ती पण छान आहे बरं का. अवंती नगरी होती. मदन नावाचा एक ब्राह्मण होता. नावच मदन आहे आणि तो अतिशय विषयासक्त होता. स्वतःच लग्न झालं होतं पण तरी सुद्धा तो पिंगला नावाच्या वेश्येच्या घरी राहत होता. मद्य, मांस, काम, कर्दमांमध्ये अगदी लोळत होता. आणि असं सगळं फार वाईट, म्हणजे ती पिंगलाही वाईट, तो मदनही वाईट, दोघंही अतिशय वाईट. सगळं बाकीचं काही नाहीच, विषयासक्त इतके. अशा वेळेला शिवशंकरांना कळतं बरं का, त्यांचे तर त्रिकाल ज्ञानी आहेत, त्यामुळे त्यांना कळलं यांचा उद्धार करावा असं त्यांना वाटलं. आणि शिवशंकरांनी ऋषभ नामक योगेश्वराचं रूप घेतलं आणि ते पृथ्वीवर संचार करायला आले. आपल्या भक्तांचं दुःख निवारण ते करत होते. असंच विचरण करत असताना एकदा ते पिंगलेच्या घरी आले. शिव योगींद्र असे योगेश्वर आले. त्यांना पाहून आता हे जरी विषयासक्त होते तरी अगदीच एखादा ऋषी आपल्या घरात आलाय म्हटल्या त्याचा निदान त्यांनी आदर सत्कार केला. किंवा त्या दिवशी मी नेहमीच सांगते, आपण सगळे त्रिगुणांनी युक्त असतो, पण कधी कधी आपला एखादा गुण बळावतो. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजस्तत्वं तमश्चैव तमस्तत्वं रजस्तथा. कधी रजोगुण, कधी तमोगुण, कधी सत्वगुण. आपण सुद्धा दिसतोय चांगले, पण कधी कधी चिडतो की आपण, कधी कधी क्रोध येतो, कधी कधी आळस येतो, म्हणजे तमोगुण बळावतो. कधी कधी फारच चांगले वागतो आपण, सत्वगुण जेव्हा बळावतो. आणि हे जे वाईट लोक आहेत ना, म्हणजे अगदी काय म्हणतात ते अतिरेकी, त्यांच्यामध्ये सुद्धा थोडा सत्वगुण असतोच. कधी कधी त्यांच्या धर्मासाठी सुद्धा काहीतरी ते चांगलं काम करतातच ना. तसं या पिंगला आणि ह्या मदनाचं, त्यांनी त्या योग्याची, त्या दिवशी त्यांचा मूड असेल असं म्हणा, त्या योग्याची अगदी षोडशोपचारी पूजा केली, वंदन केली, त्यांना उत्तम भोजन वाढलं, वस्त्र अलंकार दिले, त्याचे पाय चेपले. एक रात्र त्यांचा पाहुणचार घेऊन तो शिवयोगींद्र अंतर्धान पावला. काही कालांतराने, आता हे पुष्कळ दिवस झाले, ह्यालाही पुष्कळ दिवस लोटले. कालांतराने ती पिंगला आणि तो मदन दोघेही मृत्यू पावले. पण त्यांच्या खात्यावर हे पुण्य जमा झालं, त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झालं होतं. काय? शिवयोगींद्र पूजनाचं पुण्य त्यांच्या खात्यावर जमा होतं. पुढे काय झालं आता हे तिथे विसरून जा, ही कथा तिथे संपली. आता पुढे काय झालं? दाशार्ह देशीचा राजा वज्रबाहू आणि त्याची पत्नी सुमती होती.
यांच्या पोटी जो गर्भ राहिला तोच हा मदन नावाचा ब्राह्मण. हा जो मदन वाईट जो होता तो पुढे या राणीच्या, सुमती राणीच्या पोटी गर्भ म्हणून राहिला होता. आणि सीमंतिनी जी होती, आपण जी सीमंतिनी पाहिली, तिच्या पोटी एक कन्या तिच्या गर्भामध्ये होती, तिचं नाव होतं कीर्तिमाली. हे पण आता थोड्या वेळ बाजूला ठेवू. आता वज्रबाहू, दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू, त्याची पत्नी सुमती ही पट्ट राणी होती. त्याला अनेक राण्या होत्या, त्या राजाला पुष्कळ राण्या होत्या, पण त्याच्यातली आवडती राणी होती ही सुमती राणी होती. वज्रबाहू राजाची ही पट्ट राणी होती, पण तिला अनेक सवती होत्या ना. काल आपण पाहिलं सवतीचं उदाहरण पाहिलं, मगर येऊन कशी तिने धरलं तिला. सवतीने काय केलं, तिला गर्भवती असताना तिला विष खायला घातलं या सुमती राणीला, आणि त्यामुळे जी प्रसूती झाली, पण त्या बाळाच्या अंगावर खूप व्रण होते, जखमा होत्या, रक्त पू होता, आणि वैद्यांनी पुष्कळ, आता राजाचीच राणी, पुष्कळ औषधोपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. लेकरू सदा करी रुदन, सारखं रडतच असायचं ते बाळ. रायासी न निद्रा रात्रंदिन, कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडली. राणीलाच सोडून, पण राणीच्याही शरीरावर परिणाम झाला. त्या सगळ्या जखमा, घाण अगदी झालं, तिच्या रक्त येतंय, पू वाहतोय, असं सगळं आईच्या आणि बाळाची अवस्था अशी झाली. आता ते राजाला बघवेना, ते रडणं ऐकवेना, त्यांनी दोघांना सोडून दिलं दुसरीकडे. कुठे सोडून दिलं? घोर अरण्यामध्ये सोडले, जिथे मनुष्य दर्शन नाही. वाघ, सिंह, सर्प असे हिंस्र शवापद आहेत. पायात काटे कुठे दगड टोचत होते, प्यायला पाणी नाहीये. अंगावरच्या जखमामुळे अगदी ती त्रस्त झाली होती. पण हे सगळं असलं तरी देवतारी त्याला कोण मारी? सगळं तिच्या विरुद्ध होतं. ते बाळ रडतंय, त्याला इतक्या जखमा आहेत, सगळं झालं असलं तरी ती क्षणभर एका झाडाखाली विसावली की थोडं तरी पाय दुखायला लागले, टोचतायत, काटे टोचतायत. झाडाखाली विसावली. पशु पक्षी तिच्या बाळाचं रक्षण करण्यासाठी सिद्ध झाले. पक्ष्यांनी काय केलं, चोचीत पाणी एवढं आणून त्या बाळावर शिंपडत होते, त्याला जरा गारवा, थंडावा मिळण्यासाठी. वनगाई आपल्या शेपटीने त्या बाळाला वारा घालत होत्या. काय सुंदर सांगितलं, शेपटीने वारा घालत होत्या. आता खरं तर ही राजपत्नी असलेली सुमती आणि तिचा बाळ म्हणजे राजपुत्र केवढा दारुण प्रसंग ओढवलाय. परंतु त्याच अरण्यातनं एक व्यापारी चालला. अदरवाईज तिथनं मनुष्य जात नाहीत, पण पूर्वी गावाहून गावाला जाताना मध्ये अरण्य लागायची. तसा एक व्यापारी बैलाच्या पाठीवरच्या बैलगाडीमध्ये सगळं ओझं टाकून दुसऱ्या गावाला चालला होता. त्याला ही दिसली, ही सुमती दिसली, आणि त्या व्यापाऱ्याचं नाव होतं पद्माकर. त्या पद्माकर नावाच्या वैश्याने त्या सुमतीला विचारलं, तिने कथा सांगितली. तेव्हा तो वृद्ध होता, वयस्कर होता. तो म्हणाला, तू मला मुलीसारखेच आणि मी तुझा सांभाळ करतो. धर्मकन्या तिला मानलं आणि आपल्या घराच्या शेजारी तिला घर बांधून दिलं आणि तिची तो काळजी घेऊ लागला. त्याने आणि पुष्कळ उपचार पण केले, वैद्य आणले, पुष्कळ उपचार केले, पुष्कळ प्रयत्न केले, पण काही तसा उपयोग झाला नाही आणि त्या बाळाचं प्राणोत्क्रमण झालं. सुमतीला अतिशय शोक झाला, अतिशय शोक झाला. पद्माकरांनी तिचं सांत्वन केलं आणि त्याच वेळेला त्याच गावात आणखीन एक शिवयोगी आला. पद्माकरांनी त्याचा आसनावर बसून योग्य असा आदर सत्कार केला. सुमतीने त्यांना वंदन केलं. इतक्यात सुमतीचं भाग्य उजळलं. कशामुळे? त्या शिवपूजनामुळे. तो योगी म्हणाला की बाळे, तू शोक करू नकोस, आणि त्याने तिला पुष्कळ प्रश्न विचारला. का बघा काय केलं, ते बाळ तर पण ते तिच्या मांडीवरच आहे बाळ, बरं का, अजूनही मांडीवरच आहे. ती रडतीये. तो पद्माकर तिचं सांत्वन करतोय आणि हा योगी आलेला आहे. आता तो योगी काय म्हणतोय की म्हणे, वत्से सुमती ऐक, काहो रडसी करीसी शोक. तू का रडतीयस, शोक का करतीयस? तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांग पा. तू आता रडतेस, तुझं आता बाळ गेलं म्हणून तू रडतीये, पण मागच्या जन्मीचे तुझे पुत्र पौत्र कोण आहेत ते कुठे सांग बरं मला. माहित नाही, ते काही मला माहिती नाही. तेव्हा तो म्हणतोय, तू कुठनं आलीयस? आलीस 84 लक्ष योनी फिरत, तेथीचे स्वजन सोयरे आप्त. आले कोठून गेले त्वरित, सांग वृत्तांत. 84 लक्ष योनीत फिरलीयस. आता तुझे मागच्या जन्मीचे, त्याच्या मागच्या जन्मीचे तुला आठवत आहे? आप्त कोण होते? तू नाना योनी फिरसी, पुढेही किती फेरे घेसी. कोणाचे पुत्र, तू का रडसी? पाहे मानसी विचारून. बघा, खरीच गोष्ट ही.
हा मुलगा तू कुठनं आणलास? वा पुत्र आणीला कोठून, कोण्या स्थळा गेला मृत्यू पावून, तू आणि हे अवघे जन जातील कोठी कवण्या देही. हा मुलगा तू कुठनं आणलास? कुठनं आणलास आणि गेला तू कुठे गेलाय? आला कुठून गेला कुठे? मध्ये काही काळापुरता तुझा पुत्र होता. आठवतंय तुम्हाला सगळ्यांना? अव्यक्त आदीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. खरंच आहे, आपला प्रवास कुठनं कुठे सुरू आहे. अव्यक्ताकडून आपण आलो आणि अव्यक्तामध्ये जायचंय. आलो कुठून माहितीये का? 100 वर्षापूर्वी तुम्ही कोण होतात आठवतंय का तुम्हाला? आणि 100 वर्षांनी तुम्ही कुठे असणार आहात काही माहिती. आताच जे आपलं 60-70 काय 80 वर्षाचं आयुष्य आहे, याला आपण समजतो हे माझं खरं आयुष्य, हा माझा मुलगा, हा माझा पती, हे माझं हे. आपण ह्या सगळं जी नाती गोती गुंडाळून जमावून ठेवलेली आहे ती फक्त एवढ्या 70-80-100 वर्षापूर्वी पुरती आहे. आपलं बाकी कोणी नाहीये. आमचे गदिमा म्हणतात किंवा कालिदासाने त्याच्याही पूर्वी म्हणून ठेवलंय, यथा काष्ठेंच काष्ठेंच समे याता महोददो. आणि गदिमा म्हणतात 2 ओंडक्याची होते सागरात भेट, 1 लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. खरंच आहे, पराधीन आहेत जगती पुत्र, आपल्या काही हातात नाहीये. सहज अगदी 2 ओंडके जितक्या सहज एकमेकांना भेटतात आणि पुन्हा जातात. 1 लाट आली की पुन्हा त्यांचा संबंध काही नाही, त्या काही क्षणापुरता आहे. तसे आपले हे ऋणानुबंध आहेत, काही काळापुरतेचे. क्षण नका म्हणून, खरं तर ते क्षणच आहेत. ब्रह्मदेवाच्या हिशोबाने पाहिलं तर हे आपण काही क्षणाचंच आयुष्य आहे. क्षणभंगूर. आपल्याला वाटतं की एवढं हे दीर्घायुष्य आहे, काही नाही, क्षणभंगूर आयुष्य आहे. त्यामुळे हे कुठनं आणले? आणि आता सांगतायत ते शिवयोगी, आत्मा शिव शाश्वत. फक्त शाश्वत काय आहे? आत्मा आहे. शरीर क्षणभंगूर नाशवंत, तरी तू शोक करीसी व्यर्थ, विचारूनी मनी पाहे पा. तू बघ, विचारून बघ, काय कशाचा शोक करतेय? आत्मा तर चिरंतन आहे, शाश्वत आहे. शरीर हे तू कितीही सांभाळलंस तरी जाणारच आहे. तुम्ही कुणीतरी गॅरंटी देताय का मी 500 वर्ष जगणार आहे? सगळे औषधोपचार सगळं मी अगदी डॉक्टर तयार केली, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, जगू शकणार आहोत का आपण? नाही ना शक्य. शरीर कितीही सांभाळा, कितीही काळजी घ्या, कितीही नटवा, रंगवा, सजवा, जाणारच. एक दिवशी त्याचं भस्मच होणार आहे. अहो पैसे खूप आहेत माझ्याकडे, पण ते काय उपयोगाचे? अहो नातेवाईक माझे, ते मंत्र्यांची ओळख आहे यांची, ते आमचे जवळचे काही उपयोग नाही. धनानी भूम पशवश्च गोष्टे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुभो गच्छति जीव एका. आपल्याला एकट्यालाच जायचं, कोणीही येणार नाहीये बरोबर. ही माझी खूप मैत्रीण आहे जवळची, ती म्हणेल का तू जातेस तर मी पण तुझ्या बरोबर येते, कोणी म्हणणार नाही. माझी मुलं, अगदी फार प्रेम आहे माझ्या मुलांचं, माझ्या अति प्रेम आहे, पण ती माझ्या बरोबर नाही येणार, कोणीही येणार नाहीये. एकट्यालाच जायचे. कसं? कर्मानुभो गच्छति जीव एका. शिवयोगी आदेश देत आहेत, अविनाशी तू तद्विधीयेन सर्वमिदं ततं. हे काय आहे? हे सगळं आत्मा अविनाशी आहे, पण देह हा विनाशीच आहे हे लक्षात ठेव. जसे पाण्यामध्ये अनेक तरंग उठतात, काही काळ राहतात, कालांतराने फुटतात. ते खरं मानायचं का? पाण्यावर लाटा येतात ना, छान वाटतात, अगदी मस्त वाटतात. आपण सरोवराच्या काठी बसलोय, लाटा येतात, पण काही वेळ टिकतात, फुटतात. तसंच मृगजल जसं अशाश्वत आहे, तसं हे जीवन आहे ते अशाश्वत आहे. याच्यातलं काहीही टिकणार नाहीये. आणि मग हे सांगून आता तो शिवयोगी जो आहे फार सुंदर उपदेश करतायत, बोध करतायत. केलाय कुणाला? त्या सुमतीला उपदेश केलाय, पण घ्यायचाय कुणी? आपण घ्यायचंय. काय म्हणतात ते? चित्रातल्या वृक्षाच्या सावलीत बसून कोणाला शीतलता मिळेल का? उन्हामध्ये एखाद्या भिंतीवर चांगलं चित्र काढलंय, मोठा डौलदार हिरवागार वृक्ष काढलाय, तिथे तुम्ही बसलात म्हणून तुम्हाला गार वाटेल का? चित्रातला वृक्ष आहे. तसंच झालेलं आहे. किंवा असं मोठं छान गंगेचं पाणी वाहतंय, गंगा अशी झुळझुळत वाहतीये, त्यामध्ये समजा मी तिथे गेले तर मी वाहून जाणार आहे का? चित्रामध्ये मी वाहून जाईन का? नाही, शक्यच नाहीये. मग अशा सगळं हे चमत्कृती आहे. हे जीवनच इतकं चमत्कारिक आहे, पण तरी सुद्धा त्याच्यातलं फक्त तत्व घ्यायचंय, त्याच्यातलं सत्व घ्यायचंय आणि बाकी सगळं काढून टाकायचे. कसं? आता बघा, लक्ष देऊन ऐका बरं का. काय म्हटलेलं आहे? चमत्कृती हा अलंकार आहे संस्कृत मधला.
वंध्या सुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीसी देऊन गंधर्व नगरीचे वऱ्हाडी आणून लग्न कोणी लाविले. आता लग्न समारंभ आपण मगाशी पाहिला श्रीमंतिनीचा आणि बाकीचे सगळे. आता कुणी पैसे आणलेत? वंध्या सुते, वांझेच्या मुलांनी द्रव्य आणले. वंध्येला कधी पुत्र असतो का? तिला वंध्या म्हणतात कशासाठी? नाहीये पुत्र म्हणूनच ना. वंध्या सुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीसी देऊन. भीष्म आधी ब्रह्मचारी, मारुती ब्रह्मचारी, भीष्माची मुलगी कशी काय मारुतीला देणार? बरं, वऱ्हाडी कोण आहेत? गंधर्व नगरीचे वऱ्हाडी आणून, ते सगळे काल्पनिक आहेत. लग्न कोणी लावले? असं कोण आहे लग्न लावणारा? बरं, एवढंच नाहीये, मंडप घातलाय, छान मंडप घातलाय. कशाचा? वाऱ्याचा मंडप शिवून. सिकता दोरे बांधिला आवळून, सगळे दोरे बांधलेले आहेत. शुक्तिका रजताचे पात्र करून ख पुष्पे कोणी भरियले. काय केलेलं आहे? शुक्तिका रजताचे. शिंपला, शुक्तिका म्हणजे शिंपला, असा वाळवंटात शिंपला पडलेला असतो, लांबनं असा चमकतो. आपल्याला फक्त चांदीचा तुकडा आहे बहुतेक, रजत आहे असं वाटतं. नाही, रजत बिजत नाही. सर्प, दोरीवर सर्पाचा भास, तसा शुक्तिकेवर रजताचा भास. त्या शुक्तिकेचं भांड बनवलंय, त्याच्यामध्ये ख पुष्प घातलेली आहेत, आकाश पुष्प त्याच्यामध्ये भरली आहेत. जमेल का? नाही जमणार. कासवीचे घालून धृत. कासवीला दूध नसतं. कासवी आपल्या नजरेने बाळाचं पोषण करते. तिच्या दुधाचं तूप बनवलंय. कासवीचे घालून घृत, मृगजळीचे मीन पाजळती पोत. मृगजळामध्ये जे मासे आहेत त्यांचं हे केलेलं आहे. ते चरणी नुपुरे बांधोनी नाचत, जन्मांध पाहत बैसले. काय सांगितलंय? कोण पाहतंय? ज्यांना अजिबात दिसत नाही ते पाहतायत. ह्याच्यातलं एक गोष्ट तरी खरी आहे का? म्हणजे ह्याला संस्कृत मध्ये म्हणतात वदतो व्याघात. बोलतानाच तुमचं कळतंय की चुकीचं बोलताय, कॉन्ट्राडिक्टरी बोलताय एकेका वाक्यात आहे. बरं, एवढंच नाही तर अहिकरणीची कुंडले हिरोनी. अहि म्हणजे सर्प, सर्पाला कान नसतात, त्याच्या कानातली कुंडलं आणली आहेत. चित्रीचे चोर आले घेवोनी, हा प्रपंच लटका मुळी होनी, तो साच कैसा जाणावा. प्रपंचच मुळी लटका आहे. आमचे आचार्य म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म मिथ्या म्हणजे मिथ्या नाहीये. आपण म्हणतो की अरे हे आम्हाला एवढं सगळं दिसतंय आणि तुम्ही काय म्हणता मिथ्या. आपण ब्रह्म सत्य म्हणजे खरं मानतो, म्हणून आपल्याला वाटतं हा मिथ्या म्हणजे खोटं. खोटा अर्थ नाहीये, लक्षात घ्या एकदाच. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणजे फक्त शाश्वत नाहीये, टिकणार नाहीये, परिवर्तनशील आहे. या विश्वामधली, या ब्रह्मांडामधली प्रत्येक गोष्ट क्षणोक्षणी बदलतीये. तुम्ही 5 वर्षाचे होतात तेव्हा जसे दिसत होतात तसे आता दिसताय का? नाही दिसत. 20 वर्षाचे होतात तेव्हा वेगळे होतात, पण 40 वर्षाचे वेगळे झालं, 60व्या वर्षी 60. एवढं कशाला? आता तुम्ही जेव्हा 4:30ला इथे आलात ना, तेव्हाचे तुम्ही वेगळे होतात आणि आता 6, 6:15 वाजले, तुम्ही बदललाय. तुम्हाला नाही वाटत आहे, पण तुम्ही बदललाय. शरीरातली पेशी बदललेली आहे. एवढं जर आहे तरी आम्ही ह्या संसाराला खरं मानतोय आणि त्याला धरून बसलोय. हे कसं आहे? मुळीच लटके अशाश्वत, त्याचा शोक करणे व्यर्थ. तू शोक नको करूस. आणि हे शरीर सुद्धा, ज्या शरीराला आपण इतकं रंगवतोय, सजवतोय, नटवतोय, काळजी घेतोय, हे शरीर काय आहे? सकळ रोगांचे भांडार, कृमी कीटकांचे माहेर, की पापाचा समुद्र, की अंबर भ्रांताचे. ऐसे हे शरीर अपवित्र, ते पशुमूत्रे झाले पवित्र. क्षुरे मूर्धजळ छेदिले समग्र, इतुकेही पावन केली होय. मूत्र, श्लेष्म, मांस, रक्त, किती घाण भरलेली आहे ना शरीरात. अस्थिची मोळी चर्म वेष्टित, या हाडांची नुसती मोळी बांधली आहे आणि त्याला एक जरा चांगलं कव्हर घातलं. आपण नाही का घरात एखादी उशी जरा जुनी झाली असेल, फक्त कव्हर चांगलं घालतो की चांगली वाटते. या शरीराचं तेच, आत सगळं घाण भरली आहे, वरतून फक्त जरा चांगलं कव्हर घातलेलं आहे. मूत्र, श्लेष्म, मांस, रक्त, अस्थिची मोळी चर्म वेष्टित, मातेचा विटाळ, पितृरेत, अपवित्र, असत्य मुळीचं, हे सगळं घाणीचं शरीर बनलेलं आहे. माता सुमती तू सांगे सत्वर, जन्मोजन्मीचे कोठे भ्रतार. मागच्या जन्मीचा नवरा कुठे तुझा? अबघ हा मायापूर, सावध सत्वर होई जरा. आता तू सावध हो. याचा भरवसा नाही जाण, केधवा लागेल नकळे अग्न,
की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तव लागे. हे वस्त्र जीर्ण झालं की सोडायचंच आहे. आणि मग काय आहे, गंगी माझी काष्ठे मिळती एकवट होती मागुती बिघडती तैसे स्त्री पुरुषे बोली जेती खेळ मुळीच असत्य. हा 2 घडीचा डाव आहे. याला जीवन ऐसे ना, खरं काहीच अर्थ नाहीये या जीवनामध्ये. मग सोडून द्यायचं का? मग उद्यापासून आता शरीराची काळजीच घ्यायची नाही का? नाही 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 नाही. शरीर माध्यम खरं धर्म साधन. शरीराची उत्तम काळजी घेतली तरच तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल. त्यामुळे असं म्हटलेलं आहे, पथिक वृक्षातळी बैसत उष्ण सरलिया उठून जात सोय रे बंधू आप्त तैसेची जाण निर्धारे. वृक्षाच्या ठिकाणी उन्हाच्या वेळेला काही पांथस्थ बसतात, थोडा वेळ थांबतात आणि निघून जातात. मग त्या झाडाने शोक करायचा का, इथे बसले ते माझे होते ते कुठे गेले, असं नसतं. थोडा वेळ बसले तेवढ्या पुरतेच ते होते. आपला सुद्धा जेवढा ऋणानुबंध असतात, आपले जवळचे प्रिय आप्त खूप जवळचे असले थोडा वेळच आहे, त्यांचा ऋणानुबंध एवढाच होता, जेवढं आपल्याला चांगलं तेव्हा भांडायचं आणि मग नंतर उगीच शोक, हे नाही योग्य. जितकं सोय रे बंधू आप्त तैसेची जाण निर्धारे. मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले 2 पक्षी शिव समाधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे. हा मायेचा प्रपंच वृक्ष आहे. याच्यावर 2 पक्षी बसलेले आहेत. एक आहे जीव आणि एक आहे शिव. 2 पक्षी म्हणजे 2 आत्मे नाही आहेत बरं का आपल्याला. आपणच जीव आहोत आणि आपणच शिव आहोत. आता या जीवाला सगळी जी बंधनं घातलीत ना, मी माझं नाव दिलंय, मी बुटकी आहे, मी गोरी आहे, असं आपण काहीतरी लेबल लावतो. हा कुरूप आहे, तो सुंदर आहे, हा उंच आहे, तो बुटका आहे, हा जाड आहे, तो बारीक आहे. असं काही नसतं. आत्म्याला लिंग नाही, आत्म्याला रूप नाही. असंही नाहीये की हत्तीचा आत्मा मोठा आणि मुंगीचा आत्मा लहान, असं काही आहे का? आमचे एकनाथ महाराज म्हणतात पुरुषाचा तो आत्मा आणि स्त्रीची ती आत्मी, असं काही नसतं. लिंग नाही, रूप नाही, काही नाहीये. पण हा जीवालाच शिवापर्यंत पोहोचायचे. सगळं मुंडक उपनिषद या 2 पक्षावरच आधारित. एका वृक्षावर 2 पक्षी बसले. खालचा पक्षी आहे तो वरच्या पक्षाकडे बघतोय की अरे हा किती छान दिसतो, हा सतेज दिसतोय. आणि हा खालचा पक्षी तो इकडे उडी मार, हे फळ खा, ते फळ खा, हे कडू लागलं, ते गोड लागलं. आपलं चित्र आहे. आपण इकडे धावाधाव करतोय, अरे इथे गेलं तर मला समाधान मिळेल, हे मला असा दागिना मिळाला ना तर मी आनंदी होईल, असं काही नसतं. वरचा जो शिव आहे तो शांत बसलाय तरी तो आपल्यापेक्षा तेजस्वी, तिथे पोचायचे असं सांगतात. आता सुमतीला हा सगळा उपदेश केल्यानंतर सुमतीला कळतं की हा कोणी साधा योगी नाहीये, हा तर साक्षात उमारमण आहे, शिवशंकर आहे. आणि ह्या शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगितला, भस्म लावलं आणि त्या क्षणी ते मृत बालक जिवंत झालं. तिच्या मांडीवर जो मुलगा होता तो हा मंत्र म्हणतात, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षीयमामृतात. या मृत्यूकडनं आपल्याला कुठे जायचे? अमरत्वाकडे, मोक्षाकडे पोचायचं असेल तर हा त्र्यंबकाचा मंत्र यजामहे, आम्ही सगळे मिळून ह्याचं यजन करतो, असा मंत्र म्हटला तर त्याचं खरोखर ते बालक जिवंत झालं. एवढंच नाही तर सुमतीचं शरीर जे होतं ते दिव्य झालं. तिथे व्रण, जखमा, व्यथा सगळ्या निघून गेल्या आणि दोघंही पहिल्यापेक्षा दिव्य रूप धारण केले. आणि तो कसा होता? तो बाळ तर इतका सुंदर झाला, 32 लक्षणी झाला. म्हणजे आदर्श मुलामध्ये जेवढी लक्षणं असायला पाहिजे तेवढी सगळी 32 लक्षणं त्याच्यामध्ये होती असंही म्हटलेलं आहे. आणि आता त्याचं आयुष्य पुढे कल्याणकारी झालं, भद्र झालं, म्हणून त्याचं नाव आता ठेवलंय भद्रायू. त्याचं नाव आता ठेवलंय भद्रायू. आता सुमतीला तर काय म्हणजे आता अशक्य गोष्ट शक्य झाली, मृत बालक जिवंत झालं. ती म्हणते या शरीराच्या पादुका करून तुझ्या दिव्य चरणी लेववीन तरी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती. माझ्या शरीराच्या कातडेचे जोडे केले, तुमच्या पायी घातले तरी मी त्याच्यातनं पार होणार नाही इतकं मला वाटतंय आणि पुन्हा पुन्हा वंदन करत होती. आता हा बाळ कसा आहे? हा भद्रायू आहे, आयुष्य पण आहे, आरोग्ययुक्त आहे. मृत्यूंच्या जपामुळे आणखीन तो तेजस्वी झाला. आता तिला उपदेश केला की हा मुलगा मोठा होईपर्यंत इथेच राहा, पद्माकरांच्या जवळच, पण मात्र हा महामृत्युंजय जपाचं त्रिकाळ निष्ठापूर्वक पठण करत राहा. हा भद्रायू जो आहे तो पुढे विद्यावंत होणार आहे.
64 कला प्रवीण होणार आहे. आणि खरंच हा जो लहानसा बालक होता तो 12 वर्षाचा होईपर्यंत मातेची पुष्कळ त्यांनी सेवा केली आणि पदरी पूर्व सुकृत असल्यामुळे शिवयोगी तिथे पुन्हा प्रगटले. म्हणजे जसा सुमतीला उपदेश केला तसे ते पुन्हा प्रगट झाले. हा जरा मोठा झाल्यावर आणि सगळं नीतिशास्त्र त्या भद्रायूला त्यांनी शिकवलं. सगळे धडेच दिलेले आहेत. कसं नीतिशास्त्र आहे? नीतिशास्त्र म्हणजे काय? जगात कसं वागावं, कसं वागावं म्हणजे ज्याला स्मृती म्हणतात बरं का. आपल्याला माहितीये, आपल्याला फक्त मनुस्मृती माहितीये. मनुस्मृती आहे, तशी शंकर स्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहे, अनेक स्मृती आहेत. त्याच्या स्मृती म्हणजे कोड ऑफ कंडक्ट. वागावं कसं? आपल्याला पुष्कळ वेळा प्रश्न पडतो की सगळे लोक असे वागतात पण मला नाही वाटत आहे, मला वेगळं वाटतंय. हे बरोबर आहे का त्यांचं बरोबर आहे? नक्की काय होतं हे जेव्हा विचार येतो तेव्हा हे नीतिशास्त्र. स्तवन करीत असे तेव्हा सुमती प्रसादे करून मी पुत्रवती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवीत असे. सगळी नीती सगळी शिकवली. काळ कोण, मित्र किती, कोण द्वेषी, शत्रू किती, आय काय, खर्च किती, पहावे चित्ती विचारून. साधा व्यवहाराचा उपदेश आहे. मित्र कसे ओळखायचे, आपलं इन्कम काय आहे, म्हणजे पैसा मिळतोय किती, खर्च किती करायचा, हे सगळं आपल्या अंतर्मनाला विचारायचं. आपल्याला बाकीचे लोक पुष्कळ सल्ले देतात, तू असं कर, तू इकडे इन्व्हेस्ट कर. आपल्याला बरोबर अंतरात्म्याला कळत असतं, त्याला साक्षी ठेव. जेव्हा आतला आवाज आपल्याला सांगतो ना तोच ऐकायचा आहे. नेहमीच नेहमीच आपला आतला आवाज. माझे बळ किती, काय शक्ती, आपुले सेवक कैसे वर्तती, यश की अपयश देती, पहावे चित्ती विचारून. अतिथी देव मित्र, स्वामी वेद अग्निहोत्र, पशु कृषी धन विद्या सर्वत्र, घ्यावा समाचार क्षण क्षणा. सारखं आपल्या आयुष्याचं अवलोकन करायचं. आपण इतके रॅन्डमली वागत असतो ना, 4 लोक वागतात, आपण काही कुठेही भरकटत जातो. या चालल्यात सिनेमाला मी पण चालले, या चालल्यात सेलला मी पण चालले. आता तुझं काय, आता कशाची वेळ आहे तुझी? लक्षात घ्या ना. आपल्याला थोडं स्वतःचं अवलोकन करायचं आणि मागे वळून सुद्धा पाहायचं की हे माझ्या चुका झाल्या, मागच्या 10 वर्षामध्ये ह्या माझ्या 4 चुका झाल्या, त्या आता मी दुरुस्त करेन. असं नाही वागणार. याच्यामुळे जर दुःख संकट वाट्याला येते तर मी अशा चुका नाही. सतत जेव्हा आपल्या आयुष्याचा लेखाजोखा आपणच आपल्याला द्यायचा, काय चुकलं, काय बरोबर आलं, काय योग्य, हे सगळं. आणि जेव्हा लेकरू भार्या अरिदास सदन गृहवार्ता रोग विशेष, येथे उपेक्षा करिता निश्चेष, हानी क्षणात होत पै. कोणाचीही उपेक्षा करू नये. लेकरू असू दे, भार्या असू दे, शत्रू असू दे, नोकर असू दे, सदन गृहवार्ता रोग विशेष. एखादा रोग सुद्धा पहिल्यांदा सुरुवातीलाच आटोक्यात आणावा. कशाकडेही दुर्लक्ष करू नये. कशाकडेही दुर्लक्ष केलं तर मात्र त्याचं पुढे फार मोठं दुःख भोगावं लागतं असं म्हटलेलं आहे. ज्या पंथे गेले, आता फार सुंदर सांगितलंय बरं का. ज्या पंथे, आपल्याला कधी कधी मात्र कळत नाही. सगळे 4 लोकांसारखं वागू नये, पण सज्जन लोक, मोठे लोक ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने जरूर जायला हरकत नाही. कधी कधी नाही कळत ना. इथे म्हटलेले ज्या पंथे गेले विद्वज्जन, आपण जावे तेची पंथ लक्षून, माता पिता यती निंदा जाण, प्राणांतीही न करावी. माता पिता आणि ऋषी यांची कधीही निंदा करू नये. कधी कधी आपल्या आई वडिलांचं सुद्धा आपल्याला नाही पटत. ते आपली मुलं सुद्धा म्हणतात की आई तुला काही कळत नाही असं म्हणतात. पण कधीही आई वडिलांची आणि ऋषींची गुरूंची कधीही निंदा करायची नाही. प्राणांती, आपण गप्प बसावं त्यावेळेला असं म्हटलेलं आहे. आता यालाच अनुसरून एक वेदामध्ये एक मंत्र तेवढाच सांगते. तर्को अप्रतिष्ठिः, तर्को अप्रतिष्ठः, श्रुतयो विभिन्नाः, नैको ऋषीयस्य वच प्रमाणं, धर्मस्य तत्वं निहितं गुहायां, महाजनो येन गतः स पंथा. तर्क अप्रतिष्ठा, तर्काला आधार नाही. तर्क कसा आहे? निराधार आहे. तर्काला आधार नसतो. श्रुती कशा आहेत? विभिन्न श्रुती आहेत, वेगवेगळ्या श्रुती आहेत. या श्रुतीत असं सांगितलंय, त्या उपनिषदामध्ये असं सांगितलंय. आम्हाला निर्णय करता येत नाही नक्की हे बरोबर का ते बरोबर. श्रुतयो विभिन्ना. नैको ऋषी यस्य वच प्रमाण. वसिष्ठ असं म्हणले, विश्वामित्र तसे म्हणले. आम्हाला असंही कळत नाही की एक ऋषी कुठला की ज्यांचं वचन प्रमाण मानावं. बरं, धर्मस्य तत्वं निहितं गुहायां. धर्मतत्व आहे
पण ते आमच्या ऋषीने अगदी दडवून ठेवलेलं आहे. इथे गुह्यतमम शास्त्र मिगमुक्तम मयानग, हे सगळं गुह्यतम शास्त्र आहे, ते लपवून ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तेही कळत नाही. मग आम्हाला एकच उपाय राहतो, महाजनो ये न गतः सपंथः. मोठे लोक, महाजन म्हणजे पुष्कळ लोक नाही बरं का, मोठे लोक ज्या मार्गाने गेले तोच मार्ग निवडावा. महाजनो ये न गतः सपंथः. आणि मग हे सगळं करताना दान धर्म कसा करावा सगळं सांगितलं. परोपकार करावा पूर्ण, परपीडा न करावी जाण, करावे गो ब्राह्मण रक्षण, सत्य सुजाण म्हणती तया. हे सगळं परोपकार करावा. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी नीतिशास्त्र सांगितले. परदारा आणि परधन हे न पहावे जेवी वमन. परदारा आणि परधनाकडे डोळा ठेवू नका. जसं वमनाकडे आपण पाहत नाही ना, उलटी कुणाला झाली तर आपण त्याच्याकडे बघत नाही, इतकं ते त्याज्य समजायचं. करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी. काम पूर्ण धर्मपत्नीशी, धर्मपत्नीशी एकनिष्ठ राहा. निषिद्ध जाण परयोषितेशी, परदारा गमन करायचंच नाहीये. क्रोधे दंडावे शत्रूसी, साधू विप्रांसी नमिजे सदा. आपुले वित्त आयुष्य गृहछिद्र. आपल्या काही गोष्टी हल्ली एक फॅशनच झाली. काही केलं तरी लगेच ते सोशल मीडियावर टाकायचं. मी नेल पॉलिश लावते, टाका सोशल मीडिया. मी आता हे बटाटे वडा खाते. अरे सगळं सांगू नका. काही एवढीशी गोष्ट केली तरी नाही. काही गोष्टी आपल्या काही पती पत्नींच्या असतात, काही कुटुंबाच्या गोष्टी असतात. हे आपल्या फॅमिलीचं एक सिक्रेट असतं काहीतरी. सगळ्या जगाला नका सांगू. सगळ्या जगाला सांगायचं नाही. काय काय सांगायचं नाही. आपले वित्त आयुष्य गृहछिद्र, मैथुन आयुष्य सुकृत मंत्र, दान मान अपमान ही सर्वत्र, गुप्त असावी जाणीजे. हे सगळं सांगताना बंधू सोयरे श्वशुर स्वजन, याशी स्नेह असावा साधारण, भलता विषय देखो न आसक्ती तेथे न करावी. आपले भाऊ सोयरे श्वशुर स्वजन यांच्याशी अगदी उत्तम वर्तन असावं, पण त्याच्यामध्ये सुद्धा फार आसक्ती नसावी. हा माझा बाबयान बबड्या असं करून काही कुणाला फार अति करू नका. सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान. चांगल्या ठिकाणी दान दिलं तर तुमचं ऐश्वर्य वाढेल. अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण, शास्त्र प्रमाण जाणीजे. असा अनेक फार सुंदर उपदेश केलेला आहे. विपत्ती काळी धैर्य धरी, वादी जयवंत वैखरी, युद्धा माझी पराक्रम करी, याचकासी पृष्ठी न दीजे. याचक आला तर त्याला पाठ दाखवू नका. जसे रणामध्ये पाठ दाखवू नका, तसं याचकाला बिनमुख पाठवू नका त्यात, असं म्हटलेलं आहे. आणि मग ब्रह्मद्वेषा एवढे विशेष, मारक नाही कदा विष, सत्यमागम रात्रंदिवस, तुच्छ सुधारस त्यापुढे. वर्म कोणाचे न बोलावे. कोणाचा वीक पॉइंट माहिती असेल ना तर बोलू नका चार चौघामध्ये. सांगायचं असलं तर त्याला एकट्याला सांगा. वर्म कोणाचे न बोलावे, सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे, भाग्य येत स्वभावे, स्वधर्म ध्रुव न ढळावा. स्वधर्म सोडायचा नाही. स्वे कर्मण्य भिरत संसिद्धी लभते नरहा, इतकं सांगितलेलं आहे. नराची शोभा स्वरूप पूर्ण. आता कुठल्याही माणसाचं पहिलं इम्प्रेशन काय असतं? कोणीही दिसलं आपल्याला, पहिल्यांदा रूपाकडे बघतो आपण. साधारण कसा आहे हा, काळा गोरा उंच बुटका. नराची शोभा स्वरूप पूर्ण, पण स्वरूप किती काळ टिकतं? थोड्या वेळ. स्वरूपाचे सद्गुण आभरण, त्याला सद्गुण असतील तर जास्त शोभा आहे. गुणाचे अलंकार ज्ञान, ज्ञानाचे भूषण क्षमा शांती. संस्कृत मधलं सुभाषित आहे. नरस्याभरणम रूपम, रूपस्याभरणम गुणः, गुणस्याभरणम ज्ञानम, ज्ञानस्याभरणम क्षमा. तेच इथे सांगितलेलं आहे. ऐसा नाना परी शिवयोगी, बोधिता झाला भद्रायू लागी, हे नीती ऐकता जगी, साकडे न पडे सर्वथा, असं म्हटलेलं आहे. आणि असा हा 7वा अध्याय इथे समाप्त होतोय. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, सप्तमाध्याय गोडहा इति सप्तमोध्यायः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. असा 7वा अध्याय संपलाय. वेळ झालीये पण तरी 5 मिनिटं आहेत, तेवढी मी घेणार आहे. पण आता आपण आयुष्य कसं व्यर्थ घालवू नये पाहिलं. आयुष्य व्यर्थ आणि जातच हो, असंच अगदी आम्ही काही केलं नाही तरी असं वाटतं अरे कुठे दिवस संपला, कुठे आयुष्य जात आहे. त्याच्याबद्दल जे आचार्यांनी सांगितलं तेवढा एकच मंत्र म्हणते आणि मग थांबणारे.
आचार्य आमचे म्हणतात आयुर्नश्यति, आयुष्य नष्ट होतं. कसं? पश्यताम, आम्ही पाहतोय. असंही नाही की आमच्या नकळत आयुष्य नष्ट झालं. आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याति क्षयम यौवनम प्रत्यायांति गतः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तोय तरंगभंग चपला विद्युच्चलै जीवितम तस्मान् मां शरणागतम शरणगत त्वं रक्ष रक्षाधुना. असं शंकराला प्रार्थना केली. काय अर्थ सांगते? आयुर्नश्यति, कसं? आमच्या नकळत नाही, आम्ही पाहतोय, आम्ही अनुभवतोय, आम्हाला कळतंय की 3 वाजले, 3 वाजून 10 मिनिटं, पण आमचा वेळ असाच जातोय. आयुर्नश्यति पश्यताम, आणि कधी एकदा नाही, प्रतिदिन. बरं, आमचं यौवन, आमचं तारुण्य गेलं. याति क्षयम यौवनम. आत्ता तर मी तरुण होते, आत्ता तर मी 2 वेण्या घालत होते, आत्ता तर मी साडी स्कर्ट ब्लाऊज घालत होते. गेलं कधी कळलंच नाही. याति क्षयम यौवनम, आणि आता ते गेलेले दिवस कितीही पैसे मोजले तरी परत येणार नाही. प्रत्यायांति गता पुनर्न दिवसा. पण कोण आहे? कालो जगद्भक्षकः. हा काळ सगळा खातोय, भराभर सगळा एक एक तुकडा लचका तोडतोय आपला. खरं तर आपल्याला कळत नाहीये. आपण सूर्य उगवताना नमस्कार करतो, प्रत्येक दिवस सूर्य मावळताना तुमच्या आयुष्याचा एक तुकडा घेऊन जातोय, एक लचका घेऊन जातोय. त्यामुळे प्रत्यायांति गता पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः. पण आमच्याकडे पैसे खूप आहेत, आम्ही खूप श्रीमंत, खूप पैसे, आम्ही काही पण करू शकतो. नाही चालणार, एवढं पुरेसं नाही. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला. लक्ष्मी कशी? आताच पाहिलं ना आपण, पाण्यावरच्या लाटेसारखी, काल होती आज नाहीये. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला. आणि जीवन किती आहे? विद्युच्चलै जीवितम. वीज एखादी चमकावी ना आकाशात क्षणभर, एवढं क्षणभराचं आमचं आयुष्य आहे. विद्युच्चलै जीवितम तस्मान् मां शरणागतम शरणगत. त्यामुळे मी आता तुला शरण आलेले, मला कळत नाही नक्की काय करायचं, पण तू आता मला शरण दे, म्हणजे मला आश्रय दे. त्वं रक्ष रक्षाधुना. आता तरी माझं तू रक्षण कर. हे शिवशंभो, मला क्षमा कर, मी काहीही केलं नाही, खूप अपराध माझ्या हातनं घडलेले आहेत, पण मला काही जमलं नाहीये, पण तरी सुद्धा तू क्षमा कर. असं म्हणून त्याला पुन्हा पुन्हा विनंती केलेली. आता शेवट करताना फक्त 2 मंत्र म्हणूया पुन्हा. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रतेत मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती पते हर हर महादेव.